आपण आज मानवी पचन संस्था बघणार आहोत. मानवी पचन संस्था, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम असं म्हणतो. ठीक आहे. तर यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मानवी पचन संस्था अभ्यासण्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आपण काही विशिष्ट घटक आपल्या शरीरात रोज घेत असतो अन्नाच्या स्वरूपात. ठीक आहे. दॅट फूड इज ऑर फ्युएल. लाईक एव्हरी व्हेकल रिक्वायर्स फ्युएल. आणि तेव्हाच ती चालते, तेव्हाच ती वर्कआउट होते. बरोबर. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा एव्हरी डे अन्नाची गरज असते आणि हे अन्न आपल्यासाठी इंधन म्हणून काम करते. ज्यावेळी आपण हे इंधन आपल्या शरीरात टाकतो त्यावेळी त्या इंधनाचं रूपांतर एनर्जीमध्ये होत असतं इन द फॉर्म ऑफ एटीपी. तुम्ही यापूर्वी जर बायोलॉजीचे काही विशिष्ट टॉपिक्स अभ्यासले असतील तर तुम्हाला माहिती आहे एटीपी इज अ एनर्जी करन्सी. आणि या अन्नाचं रूपांतर एनर्जीमध्ये होऊन आपण आपल्या डेली वर्क करू शकतो, आपल्या एक्सरसाइजेस करू शकतो. ठीक आहे. म्हणून अन्नाला तितकंच आपल्या शरीरात म्हणजे भरपूर महत्व आहे. फूड इज अवर फ्युएल. बरोबर. त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. ओके. तर मग अन्नातले नेमके कुठले घटक आपल्याला महत्वाचे असतात ते आपण बघणार आहोत. तर आवश्यक घटक कुठले असतात अन्नामध्ये? अन्नात कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात, फॅट्स असतात आणि या सर्व पदार्थांचं हे सर्व पदार्थ आपल्याला रिक्वायर्ड असतात एव्हरी डे. बरोबर. त्यामुळे एक्सक्यूज मी, ओके, तर हे जे बेसिक कॉन्स्टिट्युएंट्स असतात त्यांच्यामध्ये साधारणतः कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन, वॉटर हे सगळं असतं. ठीक आहे. आणि या सर्व बेसिक कॉन्स्टिट्युएंट मध्ये पुन्हा काही मेजर कॉन्स्टिट्युएंट्स असतात आणि काही मायनर कॉन्स्टिट्युएंट्स असतात. मेजर कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे काय, तर आपल्याला ते एव्हरी डे रिक्वायर्ड असतात. म्हणजे कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन, वॉटर ही सर्व घटक आपल्याला रोज लागतात एव्हरी डे. आणि त्यांचं अन्नातलं प्रमाण हे जास्त असतं ऍज कम्पेअर टू मायनर कॉन्स्टिट्युएंट्स. बरोबर. तर आज आपण कार्बोहायड्रेट्स खाल्ले तर उद्या आपल्याला त्याची गरज नाही किंवा पुढचे 7 ते 8 दिवस गरज नाही असं होतं का? नाही. तर हे जे मेजर कॉन्स्टिट्युएंट्स असतात ते आपल्याला एव्हरी डे आणि जास्त प्रमाणात रिक्वायर्ड असतात. तसं मायनर कॉन्स्टिट्युएंट्स आपल्याला जास्त प्रमाणात रिक्वायर्ड नसतात. त्यांचं प्रमाण हे अत्यंत ट्रेस असतं आपल्या शरीरामध्ये. म्हणजे त्यांचं प्रमाण अत्यंत कमी असतं तुलनेने ऍज कम्पेअर टू मेजर कॉन्स्टिट्युएंट्स. कारण यांचं जर प्रमाण जास्त झालं, यापूर्वी बायोलॉजीमध्ये एक टॉपिक येतो महत्वाचा, मानवी पोषण. त्याच्यात तुम्ही वेगवेगळे व्हायटमिन्स आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणारे रोग किंवा त्यांच्या जास्त प्रमाणामुळे होणारे रोग हे सगळं अभ्यासलं असेल. नसेल अभ्यासलं तर आपण पुढच्या विशिष्ट काही लेक्चर्स मध्ये आपण अभ्यासणार आहोत ते. तर सध्या इथं तुम्ही लक्षात ठेवा की हे जे मायनर कॉन्स्टिट्युएंट्स असतात ते अन्नामध्ये अत्यंत कमी प्रमाणात असतात ऍज कम्पेअर टू मेजर कॉन्स्टिट्युएंट्स. ओके. तर या सर्व मायनर कॉन्स्टिट्युएंट्समुळेच ऍक्च्युली हे मेजर कॉन्स्टिट्युएंट्स आपल्या अन्नातून ऍब्सॉर्ब होत असतं. त्यांचं ऍब्सॉर्प्शन होत असतं म्हणजे त्यांचं शोषण होत असतं आणि त्यांचं रूपांतर ऊर्जेमध्ये होत असतं. ओके. तर हे मेजर कॉन्स्टिट्युएंट्स आहेत आणि हे मायनर कॉन्स्टिट्युएंट्स आहेत हे सध्या तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. विल गो टू नेक्स्ट स्लाइड. तर आता मानवी पचन संस्था जी आहे ती ऍक्च्युली 2 भागात विभागली जाते. 2 भाग आपण तिचे केलेले आहेत कारण आपल्याला तिला अत्यंत पद्धतशीरपणे अंडरस्टँड करायचं आहे. ओके. तर मानवी पचन संस्थेमध्ये अन्ननलिका आणि पचन ग्रंथींचा समावेश होतो. लक्षात ठेवा, मानवी पचन संस्थेमध्ये म्हणजे ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये अन्ननलिका, यालाच आपण एलिमेंटरी कॅनाल किंवा जीआयटी म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट असंही म्हणतो. म्हणजे प्रश्न जर गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट वर विचारला गेला तर कन्फ्युज व्हायचं नाही. दॅट इज ऑल्सो अन एलिमेंटरी कॅनल. ठीक आहे. म्हणजेच अन्ननलिका. हे 2 महत्वाचे पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. जीआयटी म्हणजेच गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट म्हणजेच अन्ननलिका आणि एलिमेंटरी कॅनल म्हणजेच अन्ननलिका. ओके. गॉट इट. आणि नेक्स्ट इज डायजेस्टिव्ह ग्लँड म्हणजे पचन ग्रंथी. तर ह्या संपूर्ण स्ट्रक्चरचा म्हणजे इथे आपण सुरुवातीला या पचन संस्थेची अॅनाटॉमी बघणार आहोत. व्हॉट इज मीन बाय अॅनाटॉमी? अॅनाटॉमी मीन्स स्टडी ऑफ स्ट्रक्चर. बरोबर.
म्हणजे कुठल्याही संस्थेमध्ये समाविष्ट होणाऱ्या विशिष्ट ऑर्गन्सच्या स्ट्रक्चरचा जर आपण अभ्यास करणार आहोत असू तर त्याला आपण म्हणायचं अॅनाटॉमी, ह्युमन अॅनाटॉमी, बरोबर. तर आपण आता ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम मधल्या काही ऑर्गन्सच्या रचनेचा अभ्यास करणार आहोत, म्हणजेच आपण थोडक्यात त्याच्या अॅनाटॉमीचा अभ्यास करणार आहोत, अॅनाटॉमी अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर मग सुरुवातीला आपण अन्ननलिकेमध्ये समाविष्ट होणारे हे जे विशिष्ट ऑर्गन्स आहेत ते वन बाय वन बघणार आहोत आणि त्यानंतर विशिष्ट ग्रंथींच्या सहाय्याने या सर्व प्रकारच्या ऑर्गन्समध्ये अन्नाचं पाचन कसं केलं जातं, त्यांचं ऍब्सॉर्प्शन कसं केलं जातं आणि मग ते वेगवेगळ्या शरीराच्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत कसे नेले जातात हे आपण इथे थोडक्यात बघणार आहोत. ठीक आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप ह्या सर्वांचा अभ्यास करत असल्यामुळे आपल्याला ऍट द एंड ऑफ दिस सेशन विल गेट टू नो की ऍक्च्युअल ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कुठले कुठले अवयव समाविष्ट होतात, कुठल्या कुठल्या ग्लँड्स त्यासाठी मदत करतात आणि कुठल्या कुठल्या घटकांचं कशा पद्धतीने पाचन होऊन ऍब्सॉर्प्शन होतं आणि ते कुठल्या कुठल्या भागात होतं. ठीक आहे. तर लेट इज स्टार्ट विथ एलिमेंटरी कॅनल, GIT, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. लक्षात ठेवा, तुमच्याकडे नोट्स म्हणजे तुमच्याकडे पेन्सिल असेल तर यू कॅन नोट डाऊन. अन्ननलिकेमध्ये म्हणजेच एलिमेंटरी कॅनल मध्ये म्हणजेच गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट मध्ये मुखाचा समावेश होतो. हिअर आय हॅव गिव्हन दिस, आय हॅव शेअर्ड दिस इमेज विथ यू. ठीक आहे. तर त्यात हे जे आहे ते मुख आहे, माउथ. ठीक आहे. सेकंड इज ग्रसनी म्हणजे फॅरिंग्स, आपला घसा, घसा म्हणजे फॅरिंग्स. ठीक आहे. तो आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत नंतर. त्यानंतर आहे ग्रासिका, इसोफेगस, यालाच आपण फूड पाईप पण म्हणतो. ठीक आहे. हे वेगवेगळे शब्दही तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे यू विल बी एबल टू अटेम्प्ट क्वेश्चन्स, बरोबर, कन्फ्युज होणार नाहीत तुम्ही. नेक्स्ट कम्स जठर म्हणजे स्टमक, त्यानंतर लहान आतडे म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन, मोठे आतडे म्हणजेच लार्ज इंटेस्टाईन आणि गुदद्वार म्हणजे ॲनस. ठीक आहे. हिअर वी कॅन सी दिस इज माउथ. त्यानंतर ही एसोफेगस आहे म्हणजेच हा फूड पाईप आहे. ओके. त्यानंतर हा फूड पाईप या ऑर्गन मध्ये म्हणजे जठरामध्ये ओपन होतो. त्यानंतर हे जठर या डिओडिनम मध्ये ओपन होतं. डिओडिनम इज द पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. ओके. आणि ही संपूर्ण स्मॉल इंटेस्टाईन जी आहे ती नंतर ओपन होते या लार्ज इंटेस्टाईन मध्ये, म्हणजे हे जे लहान आतडं आहे ते ओपन होतं हे लार्ज इंटेस्टाईन मध्ये म्हणजेच मोठ्या आतड्यामध्ये. आणि देन इट इज कमिंग टू रेक्टम, म्हणजे अन्न असेल तर ते रेक्टम मध्ये आधी साठवलं जातं आणि देन इट इज एक्सक्रीटेड थ्रू ॲनस. ॲनस म्हणजे गुदद्वार. ओके. आता या सर्व भागांचा आपण वन बाय वन अभ्यास करणार आहोत. सध्या तुम्ही त्याचा ब्रॉड व्ह्यू घ्या. ठीक आहे. अन्ननलिकेमध्ये मुख, ग्रसनी, ग्रासिका, जठर, लहान आतडं, मोठं आतडं आणि गुदद्वाराचा समावेश होतो. आणि त्यानंतर आपण पचन ग्रंथी बघणार आहोत. पचन ग्रंथी म्हणजेच काय, डायजेस्टिव्ह ग्लँड्स. साईड बाय साईड तुम्ही हे इंग्लिश कीवर्ड्स पण लक्षात ठेवा, तुम्हाला माहितीच असतील पण तरी दोघं म्हणजे ज्यांना इंग्लिश माहिती असेल त्यांनी मराठी लक्षात ठेवा. मराठी इन द सेन्स परीक्षा मला वाटतं इंग्लिश आणि हिंदीमध्ये असते, त्यामुळे हे इंग्लिश शब्द तुम्ही लक्षात ठेवणं जास्त महत्वाचं आहे. आणि तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी जर तुम्हाला मराठी शब्द माहिती असतील तर त्यावरून तुम्ही हे इंग्लिश शब्द लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तर पचन ग्रंथीमध्ये लाळ ग्रंथीचा समावेश होतो, दॅट इज कॉल्ड सलायव्हरी ग्लँड, वी कॉल इट ॲज. नंतर जठर ग्रंथी, गॅस्ट्रिक ग्लँड. त्यानंतर यकृत ग्रंथी, लिव्हर ग्लँड, स्वादुपिंड ग्रंथी म्हणजे पॅनक्रियाटिक ग्लँड आणि नंतर आतड्यातील ग्रंथी म्हणजे इंटेस्टिनल ग्लँड. तर या सर्व ग्लँड्सचा आपण वन बाय वन अभ्यास करणार आहोत. तर लाळ ग्रंथी साधारणतः मुखात असतात. त्यानंतर फूड पाईप मधून पुढे आल्यानंतर त्यात काही विशिष्ट ग्रंथी भाग घेतात आणि या ग्रंथीमुळे त्या अन्नाचं पाचन होतं. मग जठर ग्रंथी म्हणजेच ही जठरामध्ये असणाऱ्या ग्रंथी, कार्डिया ग्रंथी, फंडस ग्रंथी, ते आपण वन बाय वन बघणार आहोत. नंतर यकृत ग्रंथी म्हणजे लिव्हर. त्यानंतर पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड, हे इथं असतं, ते पण हेल्प करतं. पुन्हा या ग्रंथी सर्व हेल्प करतात. आतड्यातील ग्रंथी म्हणजे इंटेस्टाईन मध्ये असणाऱ्या ग्रंथी. तर या सर्व ग्रंथी विशिष्ट पाचक रस आणि विकर म्हणजे एन्झाईम स्त्रवून या अन्नाचं पाचन करण्यासाठी मदत करतात आणि काही विशिष्ट एन्झाईम्स आणि हार्मोन्स या सर्व पचलेल्या अन्नाचं ऍब्सॉर्प्शन म्हणजे शोषण करण्यासाठी मदत करतात. इथपर्यंत तुम्हाला कळलं? ओके, विल गो टू नेक्स्ट स्लाइड नाव. ठीक आहे. तर अन्न नलिकेमध्ये साधारणतः मुखाचा समावेश होतो. आता
यापूर्वी आपण अन्ननलिकेत मुखाचा समावेश होतो बघितला. तर मुखाला पुन्हा आपण मुखामध्ये काही विशिष्ट पार्ट्स असतात ते आपण अभ्यासणार आहोत. आपण इथे आहोत हे लक्षात ठेवा. ओके. तर अन्ननलिकेमध्ये मुखाचा समावेश होतो आणि हे जे मुख आहे म्हणजे आपण आ केलं तर ही जी पोकळी आहे ना, दॅट कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज ओरल कॅव्हिटी. तिलाच आपण बकल कॅव्हिटी असंही म्हणतो. दुसऱ्या नावही लक्षात ठेवा तुम्ही. कारण बकल कॅव्हिटी बद्दल काही विचारलं गेलं तर तुम्ही कन्फ्युज व्हायला नको, म्हणून मग तुम्ही त्यांचे दुसरी जी नावं आहेत त्यांना ती सुद्धा लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. म्हणजे या ज्या कॅव्हिटीला म्हणजे जेव्हा आपण तोंड उघडतो तेव्हा जी कॅव्हिटी आपण बघतो तिला म्हणायचं ओरल कॅव्हिटी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बकल कॅव्हिटी. ओके. ठीक आहे. तर मग या कॅव्हिटीमध्ये तुम्हाला काय काय दिसतंय आता? हे दोन ओठ दिसत आहेत, नंतर गम्स दिसत आहेत, त्यामध्ये दात दिसत आहेत, जीभ दिसते, टंग, हे युवलला दिसतंय. ठीक आहे. नंतर टंगवर असणारे हे सरफेसवर पॅपिलीज दिसत आहेत. या सर्वांचा अभ्यास आपण वन बाय वन करणार आहोत. ठीक आहे. तर सध्या मुखामध्ये असणाऱ्या कॅव्हिटीला आपण ओरल कॅव्हिटी असं म्हणतो, यालाच आपण बकल कॅव्हिटी असं म्हणतो. हे लक्षात ठेवा. हा संपूर्ण आतमधला जो थर असतो तो स्क्वॅमस एपिथेलियमचा बनलेला. ठीक आहे. ठीक आहे. तर हे दोन पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवणं इथे अपेक्षित आहे. विल गो टू नेक्स्ट स्लाइड नाव. आता मुखातल्या जिभेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जीभ म्हणजे व्हॉलेंटरी मसल असतो हा, म्हणजे ऐच्छिक स्नायू असतो. म्हणजे आपल्या इच्छेवरून चालणारा अवयव. म्हणजे आपण जेव्हा ठरवतो तेव्हाच आपली जीभ काम करते. ठीक आहे. असं होत नाही की आपली इच्छा नसताना आपली जीभ काम करते असं. ठीक आहे ना. म्हणून जीभ हा ऐच्छिक स्नायू आहे. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. याच्यावर एक प्रश्न बघितला होता मी. ओके. तर हा ऐच्छिक स्नायू आहे आणि यात पुन्हा ह्या काही तुम्ही पॅपिलीज बघत आहात. सुरुवातीला आपण जीभ जेव्हा आपण टाळूला लावतो ना, टाळूला लावल्यानंतर खालचा जो भाग आहे सेंटरचा, दॅट इज कॉल्ड एज फ्रेन्युलम. लिंग्युअल फ्रेन्युलम म्हणतात त्या. म्हणजे हा जीभ ही खालच्या जबड्याला फ्रेन्युलम नावाच्या पडद्याने जोडलेली असते, असं याचं आपण अनालिसिस करू शकतो. म्हणजे जीभ ही जबड्याला, खालच्या जबड्याला कोणत्या पडद्याने जोडलेली असते असा प्रश्न विचारला गेला तर तुमचा आन्सर शुड बी लिंग्युअल फ्रेन्युलम. ठीक आहे. फ्रेन्युलम हा शब्द लक्षात ठेवायचा. सगळ्यात महत्वाचे पॉइंट्स मी इथे लिहिलेले आहेत आणि तुम्ही स्लाइडवर बघूही शकतात आणि ऐकूही शकतात. त्याच्यामुळे हे शब्द तुमच्या लक्षात राहतील. पिक्टोरियल मेमरी तयार होईल याची मी इथे खबरदारी घेतलेली आहे. म्हणून मग ह्या सगळ्या पॉइंट्सला तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तर मग जीभ ही खालच्या जबड्याला लिंग्युअल फ्रेन्युलमने जोडलेली असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिभेवर असणारा हा जो सरफेस एरिया, याच्यावर जो थर असतो त्याला म्हणायचं पॅपिली. जिभेवरच्या थराला म्हणायचं पॅपिली. आणि या पॅपिली पुन्हा वेगवेगळ्या भागात विभागलेल्या असतात. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता सर्कमव्हिलेट पॅपिलीज आहेत ह्या. म्हणजे एकदा तुम्ही नंतर तुमच्या जिभेलाच व्यवस्थित अनालाइज करा या लेक्चर नंतर. तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला अगदी जिभेच्या ह्या सुरुवातीच्या भागामध्ये काही विशिष्ट डॉट्स तुम्ही बघू शकता, रेड डॉट्स असतात ते. त्याला म्हणायचं पंजीफॉर्म पॅपिली. पंजीफॉर्म पॅपिली. ओके. आणि ह्या त्यामध्ये असणाऱ्या विशिष्ट भागांना म्हणायचं म्हणजे सुमारे 1/3 भाग जिभेचा हा फिलिफॉर्म पॅपिलीने कव्हर केलेला असतो, ज्याच्यावर कुठलेही टेस्ट बड नसतात. म्हणजे असं कुठलंही असं स्ट्रक्चर तुम्हाला दिसणार नाही. तो संपूर्ण एरिया म्हणजे फिलिफॉर्म पॅपिलीचा. आणि फंजीफॉर्म पॅपिली म्हणजे सुरुवातीला असणारे हे छोटे छोटे टेस्ट बर्ड्स, या छोट्या छोट्या पॅपिलीज, याच्यावर टेस्ट बर्ड्स असतात. आणि ते टेस्ट बर्ड्स कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? वेगवेगळ्या टेस्ट डेव्हलप करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल सॉल्टी आहे फूड, तर ते स्वीट आहे, सोर आहे, का बिटर आहे, वगैरे वगैरे. ठीक आहे. तर यासाठी वेगवेगळ्या टेस्ट बर्ड्स इथे फंजीफॉर्म पॅपिलीवर अवेलेबल असतात. आणि त्यांच्यामुळे आपल्याला अन्नातल्या विशिष्ट घटकांची चव कळण्यास मदत होते. ओके. त्यानंतर ह्या ज्या फॉलेट पॅपिली असतात त्या असतात जिभेच्या दोघेही साईडना, कडांना. यांच्यावर सुद्धा काही टेस्ट बर्ड्स असतात. ओके. आणि हा भाग ऍज कम्पेअर टू अदर पार्ट थोडा सेन्सिटिव्ह असतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कुठल्याही अन्नाच्या पदार्थांची टेस्ट करणं आणि त्याचबरोबर त्यांचं सेन्सेशन होणं यामध्ये याचा महत्वाचा सहभाग असतो, महत्वाचा भाग याचा असतो. ठीक आहे. आणि सर्कमव्हिलेट पॅपिली ज्या असतात त्या ज्या
विशिष्ट अन्न या जिभेवर असतं, त्या जिभेवर असणाऱ्या अन्नाला लगेच क्लिअर करण्याचा प्रयत्न करतात, सो दॅट आपल्याला पुढचा अन्नाचा जो घास आहे तो पुन्हा कोणत्या टेस्टचा आहे हे कळण्यास आपल्याला इझी होतं. म्हणजे काही वेळा अन्नामध्ये सॉल्टी टेस्ट येते, इमिजिएटली लगेच आपण गोड खातो, लगेच गोड टेस्ट, स्वीट टेस्ट येते वगैरे वगैरे. हे इमिजिएट आपल्या लक्षात येण्यासाठी या सर्कमव्हिलेट पॅपिलीज असतात. ठीक आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, हा सॉफ्ट पॅलेट मी इथे बाण दाखवून इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपल्या वरच्या टाळूला जिथे आपली जीभ लागते ना, तो असतो हार्ड पॅलेट, म्हणजे तिथे बोन्स असतात, तो हार्ड लागतो आपल्याला. आणि तिथे जीभ जाऊ शकत नाही. मात्र आपली ही लहान जीभ, पडजीभ असते ना, तिला आपण युव्हल्वा म्हणतो. ठीक आहे. तर त्या पडजीभीच्या जस्ट अलीकडे सॉफ्ट पॅलेट असतो. म्हणजे हार्ड पॅलेट संपल्याबरोबर आपल्याला वरच्या टाळूला आपण जेव्हा जीभ लावतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला हार्ड पार्ट दिसतो, त्याला म्हणजे हार्ड पार्ट आपल्याला फील होतो, दॅट इज हार्ड पॅलेट. आणि त्यानंतरचा जो असतो सॉफ्ट पॅलेट असतो. ठीक आहे. ओके. मग या जिभेचे उपयोग काय? इट इज इनव्हॉलेंटरी मसल. आणि त्याचा उपयोग काय? तर अन्नाचं चरवण होण्यासाठी, ऑफकोर्स वी नो दॅट, गिळण्यासाठी, बोलण्यासाठी, अन्नात लाळ मिसळण्यासाठी आणि अन्नाची चव करण्यासाठी या जिभेचा आपल्याला उपयोग होत असतो. हे सांगण्याची गरज नाही विशेष. यातले जे महत्वाच्या टर्म्स होत्या त्या मी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. गो टू नेक्स्ट स्लाइड ना. आता आपण दाताबद्दल बघणार. म्हणजे मुख आपण बघितलं अन्ननलिकेतलं, त्यामध्ये आपण जिभेबद्दल काही गोष्टी समजून घेतल्या आणि आता आपण दाताकडे वळणार आहोत. दात. ठीक आहे. दातामध्ये आता आपण ह्युमन टीथ साठी म्हणजे मानवी दातांसाठी 3 महत्वाच्या संज्ञा वापरतो. या संज्ञा मी इथे दिलेल्याच आहेत. फर्स्ट इज थेक्टोडेंट, सेकंड इज डायफोडेंट आणि थर्ड इज हेटेरोडेंट. आता आपण थिकोडेंट, डायफोडेंट आणि हेटेरोडेंट म्हणजे काय हे थोडक्यात बघूयात. ओके. तर डायफोडेंट म्हणजे आपल्या ह्युमन लाईफमध्ये, होल लाईफमध्ये 2 प्रकारचे दात अपिअर होतात. ठीक आहे. ट्वाइस. म्हणजे एकतर मिल्क टीथ असतात, ते सुरुवातीला येतात आणि नंतर ते पडल्यावर परमनंट टीथ येतात, कायमचे दात आपण ज्यांना म्हणतो. म्हणजे एकतर मिल्क टीथ येतात आणि त्यानंतर दुसरा सेट जो रेडी असतो इथे, दॅट इज परमनंट टीथ. हे पडल्यानंतर मात्र कुठलेही टीथ येत नाही. बरोबर. म्हणजे 2 प्रकारचे दात अपिअर होतात आपल्या संपूर्ण होल लाईफमध्ये. ठीक आहे. आणि दॅट टर्म इज कॉल्ड, म्हणजे आपल्या संपूर्ण लाईफमध्ये 2 प्रकारचे दात आपल्याला येतात. तो सेट, 2 प्रकारचा सेट आपल्याला येतो. म्हणजे मिल्क टीथ पडल्यानंतर परमनंट टीथ येतात. याला म्हणायचं, या कंडिशनला म्हणायचं डायफोडेंट. डायफोडेंट लक्षात ठेवा, महत्वाची टर्म नाही. आणि एमपीएससी मध्ये याच्यावर प्रश्न विचारला गेलाय. एसएससी वर मला माहिती नाही, पण एमपीएससी वर याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. तर डायफोडेंट म्हणजे 2 वेळा आपल्या संपूर्ण लाईफमध्ये टीथ अपिअर होतात. 2 सेट असतात. इथे बघू शकता तुम्ही, हे मिल्क टीथ आहेत आणि हे पडल्यानंतर पुन्हा सेट रेडी आहे, परमनंट टीथचा सेट रेडी आहे. हा पडल्यानंतर हे टीथ अपिअर होतात. ओके. ठीक आहे. तर नेक्स्ट स्लाइड. थेकोडेंट म्हणजे काय? तर आता इथे तुम्ही बघू शकता, हा प्रत्येक दात जो आहे ना, तो आपल्या जबड्याच्या म्हणजे या गमच्या हाडयुक्त जबड्यामध्ये अशा प्रकारे फिट केला गेलेला आहे. ठीक आहे. हा इथे फिट केला गेला, म्हणजे हा जॉ सॉकेट आहे. या जॉ सॉकेटमध्ये हे प्रत्येक टीथ अशा प्रकारे फिक्स केलं गेलेलं आहे. याला म्हणायचं थेकोडेंट. या कंडिशनला म्हणायचं थेकोडेंट. थेकोडेंट ही टर्म वापरतो आपण. म्हणजे जर आपल्याला प्रश्न विचारला गेला की आपले दात आपल्या जबड्याच्या हाडयुक्त भागामध्ये बसवलेले असतात, दे आर प्लेस्ड इन जॉ सॉकेट, दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज. मग तिथे पुढे दिलेलं असेल थिकोडेंट, हेटेरोडेंट, डायफोडेंट. त्याच्यात थिकोडेंट हे आन्सर आहे. ओके. ऑलराईट. आता हेटेरोडेंट म्हणजे काय? हेटेरोडेंट म्हणजे आपले जे दात असतात, 32 दात, त्या दातांमध्ये मिल्क टीथ 20 असतात आणि परमनंट टीथ हे 32 असतात. या 32 दातांच्या प्रत्येक दाताचं म्हणजे त्यातल्या प्रत्येक सेटचं स्ट्रक्चर हे वेगवेगळं असतं. म्हणजे प्रत्येक दाताचे प्रत्येक सेट हा डिसिमिलर असतो जर आपण त्याचं एकमेकांशी कंपॅरिझन केलं तर. म्हणजे इन्सिजर, याला आपण पटाशीचे दात म्हणतो. पुढचे 4 आणि खालचे 4 दे आर इन्सिजर्स. नंतर कॅनिन्स म्हणजे सुळे दात कोपऱ्याला असतात आपल्या, हा, वर आणि खाली 4. आणि प्रीमोलर्स याला आपण उपदाढा म्हणतो आणि मोलर्स म्हणजे दाढा. इथे आता सगळ्यांचं
इमेजच्या फॉर्म मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इन्सिजर्स म्हणजे हे असे पुढचे 4. नंतर कॅनिन्स, प्रीमोलर्स. प्रीमोलर्स त्यांना व्यवस्थित ती इमेज हे करता आली नाही, यांनी ते 3D इमेज द्यायला हवी होती इथे. आणि मोलर्स, ही मोलर्स आपण पुढच्या स्लाइडमध्ये ते व्यवस्थित बघणार आहोत. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता हे ब्रेक होत आहे, मला वाटतं हे तुम्हाला दिसत असेल अशी मी अपेक्षा करते. ओके, तर हे जे दात आहेत तर सुरुवातीचे जे इन्सिजर्स आहेत हे 1, 2, 3, 4 हे सॉकेटमधून काढून दाखवलेत तुम्हाला. त्यांचं स्ट्रक्चर थोडं फ्लॅट असतं. तुम्ही इमॅजिन करू शकता तुमचेच पुढचे दात आहे ना, त्याला जीभ लावून यू कॅन फील की हे असं प्लेन इथे आपल्याला जाणवतं. हे 1, 2, 3, 4 आणि वर 1, 2, 3, 4 असे 4 मिळून 8 दात असतात. पटाशीचे दात म्हणजेच इन्सिजर्स. नंतर कॅनिन, एक या कोपऱ्याला, एक या कोपऱ्याला आणि वरच्या जबड्यात पुन्हा एक या कोपऱ्याला आणि एक या कोपऱ्याला, अशाप्रमाणे 4 असतात. उपदाढा असतात 8, बरोबर. यू कॅन काउंट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इकडे 2, इकडे 2, वर 2 आणि या साईडला 2. दाढा असतात म्हणजे मोलर्स, हे 12 असतात. ठीक आहे, आता प्रत्येकाचं फंक्शन काय असतं हे महत्वाचं आहे. फंक्शन लक्षात ठेवा आणि त्यांचे नंबर्स पण लक्षात ठेवा तुम्ही साईड बाय साईड. पटाशीचे दात म्हणजेच इन्सिजर्स आणि यांचा उपयोग काय असतो? कटिंग आणि बिटिंगसाठी. कटिंग म्हणजे तोडण्यासाठी आणि बिटिंग म्हणजे तेच एकूण तोडण्यासाठी याचा उपयोग होतो. ठीक आहे. सुळे दात टिअरिंगसाठी याचा उपयोग होतो. हे शाकाहारी मांसाहारी प्राण्यांमध्ये हे जास्त डेव्हलप्ड असतात कॅनिन्स. टिअरिंगसाठी आणि फाडण्यासाठी. ते मांस खातात म्हणून मग त्यांना ते मांस फाडावं लागतं, म्हणून मग त्यांच्या मुखामध्ये जे असणारे दात असतात ते सुळे दात जास्त वेल डेव्हलप्ड असतात आणि आपल्यापेक्षा अणिकुचीदार असतात. ठीक, हा प्रश्न विचारला गेलेला आहे MPSC 2013 मध्ये. उपदाढा 8 या ग्राइंडिंगसाठी असतात. ऑफकोर्स दाढा आणि उपदाढांचं मेजर फंक्शन जे आहे ते ग्राइंडिंग आहे. तर या दोन यांचं वेगळं आहे, कटिंग अँड बिटिंगसाठी आणि सुळेदात जे आहेत ते टेरिंगसाठी. इथे आता तुम्ही बघू शकता, इथे आय होप की तुम्हाला दिसत असेल आणि हे तुम्हाला डिस्टर्ब करत नसेल. ओके, तर हे आहे इन्सिजर. कॅनिन लुक्स लाईक दिस आणि हे आहे प्रीमोलर आणि मोलर. ओके, ठीक आहे. तर आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊयात. मग एकूण दात किती? 32. ठीक आहे. आता जे मिल्क टीथ असतात ते 20 असतात. याच्यात प्रीमोलर्स नसतात, त्यांना डायरेक्ट पटाशीचे दात असतात, सुळे दात असतात आणि दाढा असतात. ओके, तर आता दातांची रचना आपण बघणार आहोत. दात आपण प्रत्येक दात बघितला, तर प्रत्येक सेट हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येक दाताची रचना साधारणतः सेमच असते, अशीच असते. आपण आता ही रचना थोडक्यात समजून घेणार आहोत. आता ह्या दाताच्या रचनेमध्ये तुम्हाला ही इमेज दिसते, त्यावरून तुम्हाला बरेच तुमचे डाऊट क्लिअर होतील आणि काही विशिष्ट हे डाऊट सुद्धा क्लिअर करणार आहे तुमचे. तर इथे आहे हा संपूर्ण दात या 3 भागात डिवाइड होतो. रूट, नेक आणि क्राउन. हे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण असं डिवाइड करून घेतो, म्हणजे आपल्याला त्याचं अंडरस्टँडिंग व्यवस्थित होईल. ओके, हा रूट पार्ट आहे, याला आपण मराठीत मूळ म्हणतो. नेक म्हणजे मान आणि क्राउन म्हणजे टोप. क्राउन म्हणजे काय? टोप. एखाद्या राजाला घातलेला असतो मुकुट, तो टोप सारखा आहे म्हणून त्याचं क्राउन पार्ट आहे हा. ओके, तर क्राउन पार्ट मध्ये तुम्ही बघू शकता हे एनेमल आहे, जे आपण बघू शकतो आपले दात. जे व्हाईट स्ट्रक्चर दिसतंय ना आपल्याला, हे तुम्हाला दॅट इज एनेमल. इट इज मेड अप ऑफ कॅल्शियम. ओके, कॅल्शियमचं बनलेलं असं, म्हणजे आपले बोन्स आणि आपली दात, आपली टीथ हे कॅल्शियमचे बनलेले असतात. यावर प्रश्न विचारला गेलेला आहे SSC CGL 2013 मध्ये. ओके, तर हे एनेमल जे असतं ते कॅल्शियमचं बनलेलं असतं. त्यानंतरचा पार्ट आहे डेंटाईन. हे क्राउन पार्ट बद्दल बघतो आता आपण, म्हणजे कुठल्या भागात डेंटाईन आणि एनेमल समाविष्ट असतं असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे इथे तुम्ही एकदम सिन्सिअरली या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. वन टाइम सिन्सिअरली अभ्यास करून त्याला व्यवस्थित रिवाइज केलं तर यू विल बी एबल टू सॉल्व्ह ईच अँड एव्हरी क्वेश्चन. ठीक आहे, गॅरंटी आहे. ओके, तर हा क्राउन पार्ट जो आहे त्यात एनेमल आणि डेंटाईन पार्ट भाग असतात. एनेमल वी कॅन सी, तो व्हाईट पार्ट जो असतो तो. त्यानंतर हा कॅल्शियमचा बनलेला असतो, पुन्हा एकदा रिपीट करते मी. आणि हा जो डेंटाईन पार्ट असतो त्याच्या खाली तो रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी असते त्याची. रिजनरेटिव्ह म्हणजे काय? तो रिजनरेट होऊ शकतो पुन्हा पुन्हा. एकदा तो खराब झाला तर पुन्हा रिजनरेशन कॅपॅसिटी असते त्याच्यात. विशिष्ट सेल असतात आणि या सेल्स ज्या असतात त्या रिजनरेटिव्ह सेल्स, त्या पुन्हा या पार्टला रिजनरेट करत असतात पुन्हा पुन्हा. ठीक आहे, तर आपण येऊया आता नेक पार्ट कडे. या नेक पार्ट मध्ये तुम्ही काय करू शकता? जिंजिव्हा, गम. ठीक आहे, ही गम दिसते तुम्हाला. या गमच्या विशिष्ट भागामध्ये आपला दात असा मर्ज झालेला तुम्हाला लक्षात येईल. हे आता सांगायची गरज नाही. तर इट इज कॉल्ड एज जिंजिव्हा. आणि ही जी जिंजिव्हा आहे ते पुन्हा खाली जाऊन ह्या
सपोर्टिंग बोन मधून जाऊन ही अशा पद्धतीने संपूर्ण हा भाग व्यापते. याला म्हणायचं पेरिओडेंटम, पेरिओडोंटियम सॉरी. आता त्या खाली आहे जो हा पार्ट दॅट इज कॉल्ड एज सिमेंटम. सिमेंटम म्हणजे सिमेंट खराब झालाय दाताचा असं आपण म्हणतो ना, दिस इज सिमेंटम. ओके. त्यानंतर आली ही रूट कॅनल. म्हणजे आता डेंटाईनच्या जस्ट खाली तुम्ही पल्प कॅव्हिटी बघू शकता. पल्प कॅव्हिटी म्हणजे ही एक कॅव्हिटी असते आणि तिच्यात सगळ्या अर्टरी, व्हेन, काही सेन्सरी पेशी असतात. हा, सेन्सरी पेशींना जास्त सेन्सेशन म्हणजे हा पार्ट खराब झाला, हा पण पार्ट खराब झाला आणि काही अन्न किंवा पाणी इथे यायला लागलं तर आपल्याला सेन्सेशन जाणवतं. सेन्सोडाईन याची ऍड तुम्ही बघितली असेल ना. तर ते सेन्सोडाईन टूथपेस्ट म्हणजे काय, ते याला सेन्सरी पेशींपर्यंत कशाला येण्यापासून ते ब्रेक करतो. लेट इट बी, लेट अस कम टू द पॉइंट. तर या पल्प कॅव्हिटीमध्ये अर्टरीज, व्हेन्स असतात. ओके. आणि या व्हेन्स मध्ये पुन्हा काही सेन्सरी पेशीज असतात आणि त्यामुळे या दाताला विशिष्ट प्रकारचे घटक, अन्न घटक पुरवले जातात. ठीक आहे, पोषक द्रव्य पुरवले जातात आणि अशा पद्धतीने हा दात काम करत असतो. आता यानंतर तुम्ही ही जी रूट कॅनल बघू शकता, याच्यातून ज्या अर्टरीज आणि व्हेन्स आलेल्या आहेत, ही रूट कॅनल, ही रूट कॅनल, रूट कॅनल. ओके. ही जी रूट कॅनल आहे, रूट कॅनल केलं म्हणजे काय, आता हा दात इतका खराब झालाय आणि इथल्या पेशी इतक्या ओपन झाल्या आहेत की त्या केसमध्ये एक नवीन दुसरा आर्टिफिशियल दात बसवला जातो किंवा या दाताला रिस्ट्रक्चर केलं जातं आणि ही जी पल्प कॅव्हिटी यात असणाऱ्या अर्टरी, व्हेन्स, सेन्सरी पेशी सगळे ब्लॉक करून टाकावे लागतात. रूट कॅनल केलं म्हणजे हे सगळं काढून टाकलं असं त्याचा अर्थ होतो. ओके. आणि हा सपोर्टिंग बोन बघतायत तुम्ही, या बोन मध्ये ते दाताला फिक्स केलेलं असतं. ठीक आहे. ऑल राईट. आपण आता पुढच्या स्लाइडकडे बघूया. आता दातांचं सूत्र आपण बघणार आहोत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. दाताचं सूत्र म्हणजे डेंटल फॉर्म्युला. इट शोज द अरेंजमेंट ऑफ ह्युमन टीथ. ठीक आहे. तर माणसाचा परमनंट टीथचा डेंटल फॉर्म्युला जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत. मिल्क टीथचा सुद्धा फॉर्म्युला असतो, डेंटल फॉर्म्युला. तो जनरली विचारला जात नाही, तुम्हाला माहिती असलं पाहिजे, पण तिथे काही मेन्शन केलेलं नसेल प्रश्नामध्ये की मिल्क टीथ किंवा परमनंट टीथ, तर इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू की तुम्ही परमनंट डेंटेशनचाच फॉर्म्युला लिहिणं अपेक्षित आहे. ओके. तर आता दातांचं सूत्र काय आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत. दातांचं सूत्र आहे 2 1 2 3 इंटू 2 म्हणजे एकच दा 2 आहे इथे माझ्याकडे दोघं ठिकाणी. ठीक आहे, पण त्याचा अर्थ तोच होतो. हे 16 इज इक्वल टू 32. आपण आता याला थोडक्यात एक्सप्लेन करणार आहोत. ओके, समजून घेणार आहोत. आता हा डेंटल फॉर्म्युला फॉर परमनंट डेंटेशन. म्हणजे मी तुम्हाला मिल्क टीथचं सांगत नाही, मिल्क टीथ मध्ये प्रीमोलर नसतात, म्हणजे मग त्याचा फॉर्म्युला असतो 2 1 3 अपॉन 2 1 3 इंटू 2. ओके. आता परमनंट डेंटेशनचा आहे 2 1 2 3 अपॉन 2 1 2 3 इंटू 2. 2 म्हणजे आय म्हणजे इन्सिजर्स. आता याचं हे स्पेसिफिक डेंटल फॉर्म्युलासाठी आपण कशा पद्धतीने हा डेंटल फॉर्म्युला बनवलेला आहे, म्हणजे ज्यांनी बनवला आहे तो फॉर्म्युला, तो कशा पद्धतीने बनवलेला आहे आपण समजून घेणार आहोत. म्हणजे आपल्या कुठल्याही एका म्हणजे जबडा हावरचा आपला मॅक्झिला आणि मॅन्डिबल असतो. मॅक्झिला हा जो जबडा असतो तो फिक्स असतो आणि मॅन्डिबल जो असतो तोच फक्त हलू शकतो. तुम्ही इमॅजिन करू शकता, आपण जेव्हा बोलतो किंवा कुठलीही क्रिया करतो तेव्हा मॅक्झिला पार्ट हा फिक्स असतो आणि मॅन्डिबल पार्ट फक्त हलू शकतो. हा एक पॉईंट तुम्हाला सांगायचा राहिला होता, मी इथे आता मेन्शन केलाय. तर कुठल्याही जबड्याचा एक दाताचा सेट घेऊयात आपण, म्हणजे खालच्या दाताचा जर सेट घेतला त्याच्यातले हाफ दात पुन्हा इन्सिजर्स, म्हणजे इथून आपल्याला हाफ दात बघायचं. कुठल्याही जबड्याचा एक दाताचा सेट आणि त्या सेट मधून पुन्हा अर्धा पार्ट. इट शोज डेंटल फॉर्म्युला. बघा आता तुम्हाला लक्षात येईल, अर्धा पार्ट मी घेतला या दाताचा, म्हणजे ह्या जबड्याच्या दाताच्या सेट मधला, आणि यात तुम्ही 2 इन्सिजर्स बघू शकता. इकडे 2 डिव्हाइड झाले, इकडे 2 इन्सिजर्स, म्हणून इथे 2 दिले. इन्सिजर्स 2. कॅनिन 1, प्रीमोलर 2, मोलर 3. सेम वरच्या जबड्याच्या हाफ पार्ट मध्ये 2 इन्सिजर्स, 1 कॅनिन, 2 प्रीमोलर आणि 3 मोलर्स. ठीक आहे, इथे बघू शकता तुम्ही. आता ज्यांना सपोज एखाद्या वेळी जर काही कन्फ्युजन झालं असेल त्यांच्यासाठी पुन्हा मी हे एकदा सांगते. इन्सिजर्स हाफ टीथ ऑफ सेट. ठीक आहे, टीथचा म्हणजे आपला एक सेट आहे त्याचा हाफ पोर्शन घेतलाय मी. याचे जे इन्सिजरचे 2
दात आहेत ते ह्या साईडला आले, इकडे 2 दात गेलेत, इमॅजिन करा. वरचा पण जबडा आणि त्याचा हाफ पार्ट घेतलाय मी. आता खालच्या जबड्याचे 2 इन्सिजर्स इथे लिहिलेत. कॅनिन एकच आहे ह्या साईडला म्हणून एक लिहिलाय. प्रीमोलर्स 2, मोलर 3. याचप्रमाणे वरच्या जबड्यातला हाफ पार्ट 2, 1, 2, 3 आणि इंटू 2 म्हणजे काय, इकडच्या पण जबड्याचा हाफ पार्ट आला आणि इकडच्याही जबड्याचा हाफ पार्ट आला. ठीक आहे. तर आता तुम्ही बघू शकता 2, 1, 2, 3 इंटू 2 16. वरच्या जबड्यात 2, 1, 2, 3 इंटू 2 16 इज इक्वल टू 32. 16 प्लस 16 32. अप्पर जॉ 16, लोअर जॉ 16, टोटल 32. ठीक आहे. काही शंका असेल कोणाला तर मेसेज पोस्ट करा चॅट बॉक्स मध्ये. मी पुढच्या सबसिक्वेंट लेक्चर्स मध्ये त्याचं आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. ओके, विल गो टू नेक्स्ट स्लाइड. आता आपण बघणार आहोत फॅरिंग्स. आपण मुखामधल्या जिभेबद्दल बघितलं, म्हणजे ओरल कॅव्हिटी मध्ये जीभ ही महत्वाचा ऑर्गन होता. नंतर टीथ बद्दल बघितलं, त्याच्यात वेगवेगळ्या संज्ञा असतात त्या संज्ञा बघितल्या. त्यानंतर डेंटल फॉर्म्युला बघितला आणि आपण आता ग्रसनी म्हणजे फॅरिंग्स बघणार आहोत. फॅरिंग्स म्हणजे घशाची पोकळी. ठीक आहे. आपण जेव्हा अन्न गिळतो तेव्हा ते घशातून जातं आतमध्ये, दॅट इज फॅरिंग्स. ओके, फॅरिंजियल एरियामधून जातं ते. ठीक आहे. तर मग आता इथे तुम्ही बघू शकता हे नेसोफॅरिंग्स आहे, म्हणजे ह्या कलरने मी इथे जे मार्क केलेलं आहे, म्हणजे या बॉक्समध्ये मार्क केले, तर हा जो एरिया आहे तो नेसल कॅव्हिटीचा एरिया आहे. त्या भागातला जो एरिया आहे फॅरिंगशी रिलेटेड दॅट इज कॉल्ड एज नेसोफॅरिंग्स. नंतर हा जो भाग आहे, हा विशिष्ट येलो पार्ट आहे, तो आपल्या मुखाशी संबंधित आहे म्हणून ओरोफॅरिंग्स. आणि हायपोफॅरिंग्स म्हणजे हायपोग्लॉसल एरिया, या एरियाशी हा संबंधित आहे म्हणून हायपोफॅरिंग्स. ठीक आहे. म्हणजे नेसोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स आणि हायपोफॅरिंग्स असे 3 पार्ट एकत्र होऊन हा फॅरिंग्स भाग तयार होतो. फॅरिंग्स म्हणजे घशाची पोकळी. आता याचा फायदा काय होतो आपल्याला? ठीक आहे. हा व्हॉइस बॉक्स तुम्ही बघतात, लॅरिंग्स. हा ट्रकिया आहे. ट्रकिया म्हणजे श्वसन नलिका. ठीक आहे. आणि ही जी आहे ती इसोफेगस म्हणजे अन्न नलिका. ही श्वसन नलिका, ही अन्न नलिका. श्वसन नलिकेमध्ये वायू येतोय, आपण हवा घेतोय आतमध्ये, दॅट इज कमिंग फ्रॉम दिस फॅरिंग्स अँड गोइंग टू धिस एरिया, धिस पार्ट. दिस इज ट्रकिया. याच्यातून श्वास आतमध्ये जातोय आपला आणि तो लंग्स कडे जातोय. आणि इथून आपण जे अन्न घेतोय, जो बोलस घेतोय, तो पुन्हा एंटर करतोय अन्न नलिकेत आणि हा इकडे दुसऱ्या ठिकाणी जातोय. म्हणजे फॅरिंग्स इज अ कॉमन पॅसेज टू फूड अँड एअर. करेक्ट, बरोबर. फूड अँड एअर. ओके. तर फूड जेव्हा या अन्न नलिकेतून खाली जातं त्यावेळी हा जो ट्रकिया भाग आहे म्हणजे श्वसन मार्ग तो बंद होणं अपेक्षित असतं, म्हणजे तो इनव्हॉलेंटरी फंक्शन असतो ते. तर तो बंद होतो. कशाने? कुठल्या पडद्याने? त्यावर एक पडदा टाकला जातो. म्हणजे इथे जर अन्न इकडून जात असेल इकडून या विशिष्ट पोकळीतून तर हा बंद होतो टेम्पररी. तर हा कशाने बंद केला जातो? हा विशिष्ट पडद्याने बंद केला जातो. आणि त्यात पडदा म्हणजे हा पडदा आपण इपिग्लॉटिस या नावाने ओळखतो. एपिग्लॉटिस या पडदायुक्त आवरणाने या ट्रकियाला कव्हर केलेलं असतं. त्यामुळे जेव्हा फुटबॉलच याच्यातून जातो तेव्हा ऑटोमॅटिकली हा पडदा या ट्रकियावर ठेवला जातो. त्यामुळे अन्न हे ट्रकिया मार्फत श्वसन मार्गामध्ये जात नाही. कधी कधी आपण एकदम गडबडीत असू, घाईत असू, बोलत असू खूप, तर अन्नाची काही कण चुकून या एपिग्लॉटिस मध्ये म्हणजे त्या व्हॉलेंटरी ऍक्शन मध्ये चुकून काही कण जर ह्या श्वसन नलिकेत गेलं तर आपल्याला खोकला येतो. आणि खोकला येऊन ते पुन्हा बाहेर काढण्याची एक विशिष्ट यंत्रणा आपल्या शरीरात असते. ठीक आहे. तर हे एपिग्लॉटिस पण फार महत्वाचं आहे. हा एक पडदायुक्त आवरण आहे ट्रकियावर. तर फॅरिंग्सचं ओव्हरऑल कार्य काय आहे? तर फॅरिंग्स इज ऍक्च्युली अ कॉमन पॅसेज टू फूड अँड एअर. म्हणजे जी एअर येते तिला ट्रकियामध्ये नेणे आणि जे फूड येत आहे तिला अन्न नलिकेत जाऊ देणे, यासाठी फॅरिंग्स काम करते. ठीक आहे. त्याच्यात नॅसोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स आणि हायपोफॅरिंग्स असे 3 पार्ट आहेत. नेसल एरियामध्ये असणारा फॅरिंग्स नॅसोफॅरिंग्स नावाने ओळखला जातो. ओरोफॅरिंग्स ओरल कॅव्हिटीमध्ये असतो. हायपोफॅरिंग्स या एरियामध्ये असतो. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट इज व्हॉट? ग्रासिका, इसोफेगस, ज्याला आपण फूड पाईप असंही म्हणतो. पुन्हा आपण एकदा रिवाइज करूयात. आपण अन्न नलिका, मानवी पचन संस्था म्हणजे ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम बघत आहोत. त्या 2 भागात आपण तिला आपल्या अंडरस्टँडिंगसाठी डिव्हाइड केलेलं आहे. एक म्हणजे अन्न नलिका, दुसरं म्हणजे पचन ग्रंथी. अन्न नलिकेत काही विशिष्ट अवयव समाविष्ट होतात, पचन ग्रंथीमध्ये ग्रंथी समाविष्ट होतात. या विशिष्ट अवयवांसाठी या ग्रंथी कार्यरत असतात
विशिष्ट ज्युसेस सिक्रेट करून, विशिष्ट एन्झाइम्स, हार्मोन्स सिक्रेट करून त्या या अवयवांमध्ये येणाऱ्या सर्व अन्नाला वेळोवेळी डायजेस्ट करण्यात मदत करतात आणि ऍब्सॉर्प्शन करण्यात मदत करतात. आपण अन्ननलिकेमधल्या मुखातल्या जिभेला बघितलं, जीभ टंग स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यावरचे पॅपिलीज बघितल्या, त्यानंतर आपण दात बघितले, दातांसाठी वेगवेगळ्या संज्ञा बघितल्या आणि पुन्हा दातांचा फॉर्म्युला बघितला, डेंटल फॉर्म्युला बघितला, त्याचे वेगवेगळे प्रकार बघितले, त्याचे फंक्शन्स बघितले, त्यानंतर आपण ग्रसनी म्हणजे फॅरिंग्स बघितलं आणि आता आपण ग्रासिका बघत आहोत. ग्रासिका म्हणजे एसोफेगस. एसोफेगस इज ऑल्सो कॉल्ड एज फूड पाईप. एक प्रश्न आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेतच विचारला गेलेला आहे तो फूड पाईप बद्दल. तो प्रश्न मी नंतर तुम्हाला सांगणार आहे, कारण इथे मी त्याचं उत्तर दिलं तर तुम्हाला आता पुन्हा ते इमिजिएट समजेल. ठीक आहे, नंतर तुमच्यासाठी तो प्रश्न आहे, तुम्ही त्याचं उत्तर नंतर द्यायचं. तो कशा पद्धतीने विचारला गेलेला आहे, पण तिथे एसोफेगसच्या ऐवजी फूड पाईप हा शब्द वापरलेला आहे, हे मी तुम्हाला इथे सांगते. तर ग्रासिका म्हणजे इसोफेगस स्टार्ट्स फ्रॉम माउथ अँड एंड्स ऍट दिस एरिया. या स्टमकच्या सुरुवातीच्या भागात ती एंड होते. ती माउथ पासून सुरू होते आणि ह्या भागात एंड होते. हा जो पाईप असतो, हा संपूर्ण फूड पाईप असतो, तो 25 सेंटीमीटर लॉंग असतो. हे तुम्ही इथे लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यात डायजेशन होत नाही किंवा ऍब्सॉर्प्शन होत नाही. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, याच्यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे. तर या संपूर्ण फूड पाईप मध्ये कुठल्याही प्रकारे पचन होत नाही अन्नाचं किंवा ऍब्सॉर्प्शन होत नाही. ऍब्सॉर्प्शन स्टार्ट्स, सॉरी, डायजेशन स्टार्ट्स ऍट धिस साइट. दिस साइट इज स्टमक. ओके, हा पण प्रश्न विचारला गेलेला आहे की डायजेशन कोणत्या अवयवामध्ये, डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या कोणत्या अवयवामध्ये स्टार्ट होतो. इट स्टार्ट्स ऍट स्टमक, नॉट इन एसोफेगस. कीप इन माइंड, नो डायजेशन, नो ऍब्सॉर्प्शन. ओके, कॅन यू हिअर मी प्रॉपरली? इज माय व्हॉइस ब्रेकिंग? आय होप सो. नो. ओके, ऑल राईट. तर आता हा जो फूड पाईप आहे त्यात हा फूड बोलस आहे. बोलस म्हणजे आपला जो घास आहे तो या पद्धतीने इथे जातोय. तो जातोय म्हणजे तो पुढे पुढे कसा जातोय. एक गोष्ट आता तुम्ही लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशनने जर तो गेला असता आतमध्ये तर काही वेळा आपण म्हणजे झाडावर उलटा टांगलेला जो माणूस असतो, काही वेळा मंकीज असतात ते उलट टांगलेले असतात, तरी ते खाऊन तो अन्नाचा घास जठरातच जातो. ठीक आहे, जर अशी म्हणजे आता ही जी प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे ती प्रोसेस नसती तर आपण उलट झाल्यावर आपल्या तोंडातला अन्नाचा घास बाहेर गेला असता, फक्त ग्रॅव्हिटेशन फोर्स त्याला कारणीभूत असतं. तर पण तसं नसतं. इथे एक विशिष्ट प्रक्रिया काम करते या सर्व फूड बोलसला स्टमक पर्यंत नेण्यासाठी. दॅट इज कॉल्ड एज पेरिस्टाल्सिस. पेरिस्टाल्सिस मुवमेंट. पेरिस्टाल्सिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मुवमेंट इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. पुढे पण बऱ्याच ठिकाणी स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन मध्ये ह्याच प्रोसेसने, याच मुवमेंटने अन्न पुढे पुढे सरकत असतं. ठीक आहे, तर या पेरिस्टाल्सिस मुवमेंटमध्ये मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं. कंटिन्युअसली मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे जर आम्ही तुम्ही अॅनाटॉमी, फिजिओलॉजी वगैरे बघितली तर मसल कॉन्ट्रॅक्ट होतात वेळोवेळी आणि ते रिलॅक्स पण होत जातात. आणि या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनच्या या विशिष्ट रिदममुळे या इसोफेगस मध्ये येणारं फूड पुढे पुढे जातं आणि या रिदममुळे हे फूड पुढे पुढे जातं. या प्रक्रियेला म्हणायचं, काय म्हणायचं? पेरिस्टाल्सिस. पेरिस्टाल्सिस प्रोसेस, पेरिस्टाल्सिस प्रक्रिया. ओके, ऑल राईट. तर अशा पद्धतीने हे फूड या एसोफेगस मध्ये जाऊन इट एंटर्स इन स्टमक. या स्टमक मध्ये ते ओपन होतं. आता या भागात ते ओपन होतं, इथे एसोफेगस एंड होते. मुखापासून स्टमक पर्यंत त्याची लांबी असते 25 सेंटीमीटर. इसोफेगसची लांबी असते, फूड पाईपची लांबी असते 25 सेंटीमीटर. यात अन्न फक्त स्टमक पर्यंत, जठरापर्यंत पोहोचवलं जातं विथ द हेल्प ऑफ पेरिस्टाल्सिस मुवमेंट, पेरिस्टाल्सिस प्रोसेस, पेरिस्टाल्सिस प्रक्रिया. ठीक आहे, यात कुठल्याही प्रकारचं डायजेशन होत नाही किंवा ऍब्सॉर्प्शन सुद्धा होत नाही. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. ठीक आहे, विल गो टू नेक्स्ट स्लाइड नाव. आता इसोफेगस संपल्यावर आपण स्टमक बद्दल आपोआप पुढे जाणार आहोत. या ऑर्गनचा आपण आता अभ्यास करणार आहोत. नेक्स्ट स्लाइड. आता क्वेश्चन. ओके, तर आपण आतापर्यंत कुठे आलोय मी जस्ट नाव तुम्हाला सांगितलं आहे. तर आता आपण क्वेश्चन बघणार आहोत. द प्रोसेस ऑफ टेकिंग फूड इन टू द बॉडी इज कॉल्ड एज. आता जे पॉइंट्स आहेत मला इथे तुम्हाला क्लिअर करायचे आहेत ते आपण प्रश्नांच्या स्वरूपात क्लिअर करणार आहोत. ठीक आहे, मी लिहायचं विसरले कोणत्या वर्षी विचारलं गेलं वगैरे.
मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे SSC CGL रिलेटेडच आहेत. प्रॅक्टिस क्वेश्चन पण असतील एक दोन, फक्त एक दोनच असतील. तर हे जे टेकिंग ऑफ फूड इन टू बॉडी इज कॉल्ड एज whether it is digestion, ingestion, elimination and absorption. You have to give me the answer. You have to post this answer in chat box. I will see it later. Okay. All right. I'm giving you some time. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Okay. I hope तुम्ही पोस्ट केलं असेल मला उत्तर. तर याचं उत्तर आहे इंजेक्शन. जेव्हा आपण अन्न शरीरात घेतो म्हणजे तोंडावाटे शरीरात टाकतो, दॅट इज कॉल्ड एज इंजेक्शन. याला डिग्लुटेशन पण म्हणतात. लिहून घ्या, नोट डाऊन कर. डिग्लुटेशन याला दुसरा शब्द आहे डिग्लुटेशन. म्हणजे जर समजा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आता तर सगळ्या प्रश्न तशाच पद्धतीने विचारलेले असतात म्हणून या ऑप्शन्स मध्ये इंजेक्शन नसेल आणि डिग्लुटेशन असेल तर मग यू हॅव टू चूज द आन्सर डिग्लुटेशन. ठीक आहे. तर इंजेक्शन म्हणजेच डिग्लुटेशन म्हणजेच द प्रोसेस ऑफ टेकिंग फूड इन टू द बॉडी. आलं लक्षात. डायजेशन म्हणजे काय? पाचन. अन्नाचं पाचन केलं जातं स्टमक आणि पुढच्या पार्ट मध्ये विथ द हेल्प ऑफ व्हेरियस एन्झाइम्स, इंटेस्टिनल अँड स्टमक ज्युसेस, आणि मग त्यांचं डायजेशन होतं. दिस इज डिफरंट प्रोसेस. इंजेक्शन इज डिफरंट प्रोसेस. इलिमिनेशन इज डिफरंट प्रोसेस. हा, जेव्हा आपण जे अनडायजेस्टेड फूड जे आहे ते आपण म्हणजे गुदद्वाराद्वारे जे उत्सर्जित केलं जातं त्या प्रोसेसला आपण इलिमिनेशन म्हणतो. ऍब्सॉर्प्शन म्हणजे विशिष्ट पद्धतीने विलायच्या स्वरूपात किंवा त्या इंटेस्टिनल किंवा स्टमक लाइनिंगने विशिष्ट फूड मध्ये काही सिंपल कंपोनंट्स असतात ते ऍब्सॉर्ब केले जातात. दॅट इज कॉल्ड ऍब्सॉर्प्शन प्रोसेस. तर उत्तर याचं आहे इंजेक्शन. आय होप तुम्हाला इथे कळलं असेल हे. तर याने आपल्याला ह्या चारही कन्सेप्ट पुन्हा लक्षात आले म्हणून हा प्रश्न घेतला. क्वेश्चन नंबर 2. In which of the following body parts digestion will not take place? आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. अगेन आय एम गिविंग यू सम टाइम टू पोस्ट द आन्सर. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ऑल राईट. आय होप तुम्ही सगळ्यांनी ऍटलिस्ट गेस केलं असेल. माउथ, स्मॉल इंटेस्टाईन, स्टमक आणि फूड पाईप. फूड पाईप इज ऑल्सो कॉल्ड एज एसोफेगस. आणि यापूर्वी सांगितल्याप्रमाणे इसोफेगस मध्ये अन्न फक्त स्टमक मध्ये पाठवलं जातं. तिथे कुठल्याही प्रकारचं डायजेशन किंवा ऍब्सॉर्प्शन होत नाही. ठीक आहे. ओके, विल गो टू नेक्स्ट स्लाइड. थर्ड क्वेश्चन. इन ह्युमन अडल्ट्स एंटायर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट फ्रॉम माउथ टू एनस इज अबाउट. मी मुद्दाम एक्सप्लेन केलेलं नाही तुम्हाला. ठीक आहे. मी तुम्हाला इसोफेगसच्या लेंथ बद्दल सांगितलं, पण संपूर्ण एलिमेंटरी कॅनलच्या म्हणजे GITच्या गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टच्या लेंथ बद्दल सांगितलेलं नाहीये मी अजून. कोणी गेस करू शकतो किती मीटर लांबीचे? सेंटीमीटर नाही, किती मीटर लांबी? 25 सेंटीमीटर इसोफेगस असतं. ठीक आहे. आणि संपूर्ण एलिमेंटरी कॅनल फ्रॉम इट स्टार्ट्स फ्रॉम माउथ अँड एंड्स ऍट एनस. मुखापासून सुरू होते, गुदद्वारापर्यंत थांबते आणि संपूर्ण जी डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, एलिमेंटरी ट्रॅक्ट किंवा गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट असते तिचा एकूण लेंथ असते ही 9 मीटर. 9 मीटर, 9 मीटर लक्षात ठेवा. 30 फीट, 9 मीटर. सॉरी, इथे मी युनिट द्यायचं राहिलंय माझं. 9 मीटर. हा, मीटर इथे करून घ्या तुम्ही. 9 मीटर. ओके. ऑल राईट. आता आपण पुढे जाऊया. जठर. आपण कुठे थांबलो होतो प्रश्नाच्या सुरुवातीच्या स्लाइड मध्ये? एसोफेगस. हे इसोफेगस आता स्टमक मध्ये ओपन होते. ठीक आहे. या स्टमक मध्ये हे इसोफेगस ओपन होते आणि या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी पहिला अवयव संपतोय, लक्ष द्या, ज्या ठिकाणी पहिला अवयव संपतोय आणि दुसरा अवयव स्टार्ट होतोय तिथे एक विशिष्ट स्पिंक्टर तुम्हाला बघायला मिळतो. स्पिंक्टर हा शब्द लक्षात ठेवा. आता प्रत्येक ठिकाणी हा स्पिंक्टर शब्द येणार आहे. जिथे एक अवयव संपतोय एलिमेंटरी कॅनलचा आणि दुसरा अवयव स्टार्ट होतोय तो स्पिंक्टर तुम्ही यू विल सी. व्हॉट इज दॅट स्पिंक्टर? अनेक म्हणजे आपले स्नायू जिथे असे तुम्ही आजी किंवा बाबांची स्किन बघितली असेल, ती स्किन अशी जर ओढली तुम्ही तर ते एका ठिकाणी जमा होते. तसे इथे विशिष्ट स्नायू आणि कातडी म्हणजे स्नायू इथे जमा होतात आणि जमा होऊन असं विशिष्ट स्पिंक्टर तयार होतं. ठीक आहे. आणि याला म्हणायचं स्पिंक्टर. प्रत्येक ठिकाणी तो असतो. म्हणजे एसोफेगस आता स्टमक मध्ये ओपन होत आहे तर इथे एक स्पिंक्टर आहे. स्टमक नंतर स्मॉल इंटेस्टाईनच्या डिओडिनम पार्ट मध्ये ओपन होते, पुन्हा इथे एक स्पिंक्टर आहे. हे इथे स्पिंक्टर आहे. म्हणजे असे सुरकुत्या आल्यासारखे स्नायू तिथे
बऱ्याच प्रमाणात ते पॅक झालेलं आहे असं सुरकुत्या आणून. त्याच्या मागे पण रिझन आहे, फंक्शन आहे तसं, मी नंतर एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. तर या स्पिंटर मुळे पुन्हा फूड रिव्हर्स नाही जात आणि आणखी एक दोन फंक्शन्स आहेत त्याचे, मी ते नंतर तुम्हाला सांगणार होता. ओके, सो दिस इज इसोफेगस आणि इट इज एंडिंग ऍट दिस. ठीक आहे, ऑल राईट. तर मग हे इसोफेगस आता इथे ओपन होत आहे. लोअर इसोफेगल स्पिंक्टर, हे जे स्पिंक्टर आहे ना इथे ते ओपन होत आहे आणि ओपन होऊन जे फूड आहे ते इथे एंटर करता येतं. ठीक आहे, आता एंटर केल्यानंतर हे फूड जे आहे ते या ठिकाणी तात्पुरता थांबणार आहे. साधारणतः 4 ते 5 तासासाठी ते या ठिकाणी थांबतं. ओके, 4 ते 5 तासासाठी या ठिकाणी ते फूड जमा होतं, थांबतं. ठीक आहे, आता या थांबण्याचा सुद्धा कालावधी असतो. एक प्रश्न आहे याच्यावर की जठरामध्ये अन्न साठवून ठेवण्याचा जो काळ असतो तो कशावर डिपेंड असतो की ते अन्न कशा प्रकारचं आहे, त्या अन्नातले कॉम्पोनंट्स कुठले कुठले आहेत. म्हणजे जर ते कार्बोहायड्रेट्स असतील तर ते कार्बोहायड्रेट्स पुन्हा या भागातून म्हणजे स्टमक मधून इंटेस्टाईन मध्ये जाण्यासाठी थोडा कमी वेळ लागेल. जर ते प्रोटीन्स असतील तर थोडा जास्त वेळ लागेल, फॅट्स असतील तर थोडा जास्त वेळ लागेल. यानुसार त्या अन्नामध्ये कुठले घटक आहेत, अन्नाच्या त्या विशिष्ट घटकांनुसार अन्नाचा प्रकार कुठला आहे त्यानुसार त्या स्टमक मध्ये ते विशिष्ट पदार्थ राहण्याचा काळ व्हेरी होत असतो. ओके, तर यामध्ये जे अन्न येतं ते अन्न तात्पुरता साधारणतः 5 ते 6 तासासाठी ते इथे साठवलं जातं आणि त्यात वेगवेगळे जे गॅस्ट्रिक ज्युसेस असतात ते मिक्स केले जातात. गॅस्ट्रिक ज्यूस, वन ऑफ द इम्पॉर्टंट गॅस्ट्रिक ज्यूस इज HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. हे सिक्रीट केलं जातं इथे भरपूर प्रमाणात आणि ते अन्नाला विशिष्ट पद्धतीने सिंपल फॉर्म मध्ये करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, इट इज बायोकेमिकल प्रोसेस ना, अल्टिमेटली डायजेस्टिव्ह सिस्टीम इज अ बायोकेमिकल आणि फिजिकल प्रोसेस. भौतिक प्रक्रिया आहे आणि जैव रासायनिक प्रक्रिया आहे ती. त्यात विशिष्ट घटक, विशिष्ट कॉम्पोनंट म्हणजे एन्झाइम्स, हार्मोन्स, ज्युसेस सिक्रेट होऊन या सगळ्या कॉम्प्लेक्स फूडचं आपण सिंपल फूड मध्ये रूपांतर करण्याचा अल्टिमेटली प्रयत्न करतो आहोत. ठीक आहे, आणि हे सिंपल फूड मग इझी होतं ऍब्सॉर्प्शनसाठी. ही एकूण ती प्रोसेस आहे. तर आता जठरामध्ये हे अन्न आल्यानंतर ते घुसळलं जातं. स्टमकचं फंक्शन बघा, ते घुसळलं जातं आणि घुसळलं जाऊन जो अन्नाचा घटक तयार होतो, म्हणजे अन्न आता बोलसच्या स्वरूपात इथे आलं होतं, आता ते घुसळलं गेलं आणि घुसळलं गेल्यानंतरचं जे अन्न असतं त्याला म्हणायचं चाईम, CHYME. लक्षात ठेवा, CHYME, चाईम. ओके, चाईम. ठीक आहे, जे अन्न घुसळलं जातं यात त्याला म्हणायचं चाईम. ओके, आता हे अन्न जे असतं ते या या जठरामधल्या विशिष्ट ग्लँड्स मधून सिक्रेट होणाऱ्या गॅस्ट्रिक ज्युसेस मध्ये त्यातलं HCl आणि म्युकस जे असतं त्यामुळे ते घुसळलं जातं, भरपूर प्रमाणात घुसळलं जातं आणि ते पुढे पाठवलं जातं हळूहळू पाठवलं जातं. ठीक आहे, आता हळूहळू पाठवल्यामुळे काय होतं, जेवढं अन्न इथे जात आहे तेवढ्या अन्नाचं व्यवस्थित आणखी पुन्हा डायजेशन होईल आणि ऍब्सॉर्प्शन सुद्धा होईल सिक्वेंट फूडच्या विशिष्ट अवयवांमध्ये. ओके, आता हे जे गॅस्ट्रिक ज्यूस आहे HCl हे जास्त प्रमाणात जर सिक्रेट झालं इन केस तर आपल्याला ऍसिडिटी होते. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे मला तुम्हाला सांगायची वाटते, इथे जे HCl असतं ते ऍसिडिक असतं आणि ऍसिडिक असूनही आता त्या ऍसिड मध्ये ते 1.5 to 2.5 एवढा त्याचा pH असतो, म्हणजे इट इज व्हेरी व्हेरी ऍसिडिक. आणि दो इट इज ऍसिडिक ते फक्त अन्नालाच घुसळण्याचा प्रयत्न करते, त्याच सिंपल फॉर्म मध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करते. मात्र ह्या स्टमकच्या या लाइनिंगला त्या HCl पासून काहीही धोका होत नाही, कारण सिंपल आहे, जर HCl इथे सिक्रेट होत आहे भरपूर प्रमाणात तर त्या ऍसिडिक कंडिशन मध्ये, अदरवाईज आपण एखाद्या सेलला ऍसिडिक एवढ्या ऍसिडिक कंडिशन मध्ये टाकलं तर ते विरघळून जाते. पण इथे तसं का होत नाही, तर इथे या स्टमक ग्लँड्स असतात विशिष्ट आणि त्या ग्लँड्स या विशिष्ट म्युकस सिक्रेट करत असतात. त्या सेल्स ज्या असतात त्या म्युकस सिक्रेट करतात आणि या म्युकसचं इथे लाइनिंग तयार होतं आणि या लाइनिंगमुळे हायड्रोक्लोरिक आम्लापासून आपल्या या स्टमकच्या सेल्सचं, या वॉलचं संरक्षण होतं. वेळोवेळी याचं संरक्षण केलं जातं. ठीक आहे, जास्त ऍसिड सवल्यावर मात्र या म्युकस मेम्ब्रेनला पण धोका पोहोचतो आणि अल्सर्स होऊ शकतात आपल्याला. ठीक आहे, जास्त ऍसिडिक फूड किंवा वेगवेगळ्या कंडिशन्स असतात त्या ऍसिड जास्त सरवल्या जाण्याच्या. ते जर ऍसिडिक फूड जास्त, ऍसिडिक ज्यूस जर जास्त सरवलं गेलं तर आपल्याला
स्टमक पेन होते. स्टमक पेन होऊन आपली ऍसिडिटी वाढते. मग आपण काही अँटॅसिड्स घेतो त्याच्यासाठी आणि ते अँटॅसिड्स घेऊन मग आपल्याला नंतर बरं वाटतं. मग ते म्युकस तयार होण्यासाठी, म्युकस लेअर तयार होण्यासाठी पण आपल्याला काही गोळ्या देतात डॉक्टर्स. ओके, ठीक आहे. तर आपण ह्या स्टमक बद्दल महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, हे स्पिंक्टर बघितले. इसोफॅगस मधून स्टमक मध्ये येणारं लोअर एसोफेजियल स्पिंक्टर, लोअर म्हणजे खालच्या बाजूला असणार लोअर एसोफेजियल स्पिंक्टर. इथून पुन्हा स्टमक मधून डिओडिनम कडे जाताना हे पायलोरिक स्पिंक्टर, म्हणजे स्टमकचे पुन्हा वेगवेगळे पार्ट्स आहेत, ते मी तुम्हाला पुढे सांगणार, म्हणून याला पायलोरिक स्पिंक्टर म्हणतात. हे आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहे. आता या स्टमकचे वेगवेगळे पार्ट्स आहेत, हे आपण पार्ट्स बघूया. काही ठिकाणी कार्डिया, फंडस, बॉडी आणि पायलोरस अशा 4 भागात हे जठराचे भाग केलेले दिसतात सेक्शन. आणि काही ठिकाणी कार्डिया, फंडस, बॉडी, अँट्रम आणि पायलोरस अशा पद्धतीने याचे सेक्शन केलेले दिसतात. आपण सगळं डिटेलच घेऊया, त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असते ही तर ती वाया जाणार नाही. तर हा जो सुरुवातीचा भाग असतो स्टमकचा, दॅट इज कॉल्ड एज कार्डिया. आणि याच्यात ज्या ग्लँड्स असतात त्यांना म्हणायचं कार्डिक ग्लँड्स. ओके, हे जो फंडस भाग असतो त्यात असणाऱ्या ज्या ग्लँड्स असतात त्या फंडिक ग्लँड्स. बॉडी पार्ट मध्ये म्हणजे फंडस पुन्हा इथे कंटिन्यू होतं आणि नंतर हा अँट्रम पार्ट असतो, नंतर हा पायलोरस पार्ट असतो. या पायलोरस पार्ट मध्ये सिक्रेट होणाऱ्या ज्या काही ग्लँड्स असतात त्या ग्लँड्स पायलोरिक ग्लँड्स म्हणून आपण त्यांना ओळखतो. ठीक आहे, तर मग ह्या जठराचे जे सेक्शन्स आहेत तुम्ही लक्षात ठेवा. दिस इज कार्डिया, दिस इज फंडस रिजन, दिस इज बॉडी, दिस इज अँट्रम पार्ट आणि दिस इज पायलोरिक रिजन. ओके, हे पायलोरिक रिजन एंड आहे इथे, एंड या हा सेक्शन जो आहे तिथे जठराचा एंड होतोय. म्हणून आता पुन्हा तो डिओडिनम मध्ये उघडतोय, म्हणून ह्या स्पिंक्टरला पायलोरिक स्पिंक्टर म्हणतो. इसोफेगस इथे ओपन होतो म्हणून हे इसोफेजियल स्पिंक्टर. आलं लक्षात? ठीक आहे, आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आता लहान आतड्यांकडे आपण जाऊया. लहान आतडे म्हणजे आता फूड या इसोफेगस मधून स्टमक मध्ये आलं, तिथं ते टेम्पररी रिझर्वायर म्हणून स्टमकने काम केलं. इथं अन्न बऱ्याच वेळेसाठी थांबलं आणि नंतर त्यात काही विशिष्ट गॅस्ट्रिक ज्युसेस मिक्स झाले आणि मग ते हळूहळू पुढे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये नेलं गेलं. आता स्मॉल इंटेस्टाईन काय आहे हे आपण बघणार आहोत. स्मॉल इंटेस्टाईन मी तुम्हाला इथे वेगवेगळ्या कलर्स मध्ये याचे भाग दाखवलेत, त्याच्यामुळे हे तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी इझी होईल. ठीक आहे, आता हा डिओडिनम पार्ट जो आहे तो येलो कलरने मी इथे दाखवलेला आहे, येलो कलर आहे. ठीक आहे, हा डिओडिनमचा पार्ट आहे. हा याचं वैशिष्ट्य काय आहे, हा ऍज कम्पेअर टू दिस जेजुनम अँड इलियम पार्ट इट इज लिटिल ब्रॉड. लिटिल ब्रॉड, याची विड्थ जी असते ना ती जास्त असते, रुंदी जास्त असते. ठीक आहे, आणि याचा जो याची लेंथ पण ऍज कम्पेअर टू दिस टू जेजुनम आणि इलियम भागांपेक्षा थोडी कमी असते. ठीक आहे, तुम्हाला हे दाखवते. तर हा जो डिओडिनमचा भाग असतो तो आहे 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर, इसोफेगस होता 25 सेंटीमीटर. डिओडिनमचा भाग आहे 25 सेंटीमीटर. आता त्याच्या पुढे हा डिओडिनम पार्ट इथे या निळ्या भागामध्ये ओपन होतोय. हा डिओडिनम पार्ट इथे एंड होतोय आणि इथून पुन्हा या निळ्या भागामध्ये तो उघडतोय. दिस इज कॉल्ड एज जेजुनम. हे स्मॉल इंटेस्टाईनचे पार्ट्स आहेत, लक्षात ठेवा. डिओडिनम, जेजुनम आणि इलियम या 3 भागांमध्ये स्मॉल इंटेस्टाईन आपलं लहान आतडं डिवाइड झालेलं असतं. तर यात त्यांच्या फंक्शन्सनुसार आणि त्यांच्या कार्यानुसार आपण ते डिवाइड केलंय आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. ठीक आहे, तर हा जो डिओडिनम पार्ट आहे तो ब्रॉड आहे ऍज कम्पेअर टू दिस 2 पार्ट्स आणि त्याची विड्थ पण जास्त आहे. ठीक आहे, आणि तो ऍज कम्पेअर टू दिस 2 त्याची लेंथ कमी आहे, सेंटीमीटर लक्षात ठेवायचं. तर ही जी आहे डिओडिनम पार्ट तो 25 सेंटीमीटरचा आहे. त्याच्यानंतरचा जो जेजुनम पार्ट आहे तो 2.5 मीटरचा आहे आणि इलियम पार्ट जो आहे तो 3.5 मीटरचा आहे. थोडक्यात हा किंचित व्हेरिओज असतो, 5 ते 6, कोणी 5.5 ते 6.5 असं याचं एकूण लेंथ म्हणतात. म्हणजे साधारणतः 5 ते 6 मीटर पर्यंत याची लेंथ असते. ठीक आहे, ऑल राईट. तर याच्यातला जो डिओडिनम पार्ट आहे तो जस्ट स्टमकला जोडलेला असतो. हा येलो पार्ट, त्याच्याबद्दल आपण आता थोडक्यात समजून घेणार आहोत. आता हा जो डिओडिनम पार्ट आहे हा पहा, याची वेट जास्त आहे, हा थोडासा गीर आहे, मोठा. जर आपण स्मॉल इंटेस्टाईन मधल्या जेजुनम आणि इलियम पार्टशी त्याला कम्पेअर केलं तर हा जो डिओडिनम पार्ट आहे त्या पार्टचं वैशिष्ट्य म्हणजे या पार्ट मध्ये सगळे इंटेस्टिनल ज्यूस सिक्रेट होतात आणि जास्तीत जास्त डायजेशन इथे, म्हणजे ऍक्च्युअल डायजेशनला इथे सुरुवात होते. म्हणजे स्टमक मध्ये फक्त प्रोटीन, प्रथिनांच्या डायजेशनला सुरुवात होते. बाकी फॅट्स,
कार्बोहायड्रेट्स हे महत्वाचे घटक इथे ऍक्च्युअल आणि नंतर प्रथिन पण हे इथे ऍक्च्युअली डायजेस्ट होण्याचं काम सुरू होतं. मेन काम डिओडिनम मध्ये सुरू होतं कारण इथे त्यांना विशिष्ट गॅस्ट्रिक ज्युसेस मध्ये कन्व्हर्ट करून म्हणजे गॅस्ट्रिक ज्युसेसचा उपयोग करून त्या अन्नाला अशा पद्धतीने आता सिम्प्लिफाय केले गेलेलं आहे की डिओडिनम मध्ये त्याचं आणखी जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीने डायजेशन होईल आणि त्याच्यासाठी विशिष्ट ज्युसेस इथे ठेवले जात आहेत. ही नलिका बघता तुम्ही आता, ही जी नलिका आहे ना तिला आपण काय म्हणतो बघूयात. आता मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करते. ही लिव्हर ग्लँड आहे. लिव्हर सगळ्यात मोठी ग्रंथी आहे. या ग्रंथीमध्ये जे बाईल सिक्रेट होतं, बाईल तयार होतं, ते बाईल हे या डक्ट मधून जाऊन या गॉल ब्लॅडर मध्ये आधी साठवलं जातं आणि वेळोवेळी या गॉल ब्लॅडर मधून हे बाईल या डक्ट मार्फत या डिओडिनम मध्ये येतं. आता इकडे पॅनक्रियाटिक ग्लँड आहे, पॅनक्रियास ग्लँड आहे ना, याच्यात पुन्हा पॅनक्रियाटिक ज्यूस तयार होतो आणि तो सुद्धा या पॅनक्रियाटिक डक्ट मधून इथे डिओडिनम मध्ये ओपन होतो. आता बघा, बाईलची जी डक्ट आहे, हिपॅटिक डक्ट, सिस्टिक डक्ट म्हणून ही जी डक्ट आहे ती इकडे होत येते आणि पॅनक्रियाची पण ही डक्ट इथे येते, पॅनक्रियाटिक डक्ट. हिपॅटिक डक्ट, हिपॅटिक म्हणजे हिपॅटिक हा शब्द आपण लिव्हरशी संबंधित असतो, लक्षात ठेवा. हिपॅटिक, हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट, हिपॅटिक अर्टरी म्हणजेच लिव्हरशी संबंधित अर्टरी, लिव्हरला रक्त पुरवठा करणारी अर्टरी. हिपॅटिक डक्ट म्हणजे लिव्हरशी संबंधित असणार, ठीक आहे. ओके, तर हिपॅटिक डक्ट जी आहे ती आहे लिव्हर मधून येते आहे आणि ती इथे डिओडेनम मध्ये ओपन होते. पॅनक्रियाटिक, पॅनक्रियाज मधून येणारी जी पॅनक्रियाटिक डक्ट आहे ती पण इथे ओपन होते आणि या दोघही डक्ट कॉमन होता इथे, आता म्हणजे कॉमन नलिका तयार होते. लक्षात येतं, या दोघही नलिका एकत्रितपणे डिओडिनम मध्ये उघडतात म्हणजे एकत्रितपणे बाईल पण चावलं जात आहे, सेपरेट नलिका नाही येते. आणि इकडून पॅनक्रियाटिक ज्यूस पण इथे सिक्रेट होतोय. बाईल आणि पॅनक्रियाटिक ज्यूस या सगळ्यांचा या इंटेस्टिनल ज्युसेसचा उपयोग होऊन, ह्या ग्लँड्स मधल्या या विशिष्ट ज्युसेसचा उपयोग होऊन या विशिष्ट अन्नाचं प्रॉपर पद्धतीने डायजेशन होण्यासाठी मदत होते. हे अत्यंत महत्वाचे ज्युसेस आहेत. म्हणजे हे बाईल ज्यूस जे आहे ते पण इंटेस्टिनल ज्यूसच आहे एक महत्वाचं. तर बाईल ज्यूस म्हणजे अत्यंत अत्यंत महत्वाचं ज्यूस आहे. त्याचं वैशिष्ट्य काय आहे तुम्हाला सांगतो. इतर ठिकाणीच रावले जाणारे जे ज्यूसेस आहेत, फॉर एक्झाम्पल स्टमक मध्ये यापूर्वी तुम्हाला सांगितलं मी, ते आपण डिटेल पुढे बघणार आहोत. स्टमक मध्ये जे गॅस्ट्रिक ज्यूसेस ठेवले जातात त्याच्यामध्ये एन्झाईम्स असतात. एन्झाईम्स म्हणजे विकरक, हा, त्यांच्या ऍक्शन मध्ये कुठली एखादी अभिक्रिया घडून येते, बायोकेमिकल प्रोसेस घडून येते. हे एन्झाईम्स या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये असतात. हे एन्झाईम्स पुढे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये असतात, लार्ज इंटेस्टाईन मध्ये असतात, सलायवा मध्ये सुद्धा असतात. मात्र ओनली दिस इज द थिंग, बाईल इज द ओनली ज्यूस विच डज नॉट हॅव एनी एन्झाईम. लक्षात ठेवा, या ज्यूस मध्ये कुठलाही एन्झाईम नसतो. इट इज द ओनली इंटेस्टिनल ज्यूस, इट इज द ओनली डायजेस्टिव्ह ज्यूस विच हॅज नो एन्झाईम. ठीक आहे. तर हे बाईल ज्यूस इथून या पद्धतीने इथे येतं आणि पॅनक्रियाटिक ज्यूस या दोघं नलिका एकत्रित इथे ओपन होतात. या नलिकेला म्हणायचं हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट, हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट किंवा कॉमन हिपॅटिक डक्ट असे म्हणतात तिला. सिस्टिक, कॉमन सिस्टिक डक्ट पण म्हणतात. हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट इथे ओपन होते आणि यातून बाईल ज्यूस रवला जातो, म्हणजे स्वादुरस रवला जातो. स्वादुरस, स्वादुपिंडातला स्वादुरस कलेक्ट केलेला असतो लिव्हर मधून, तो इथे कलेक्ट केला जातो आणि तो स्वादुरस इथे येतो. पॅनक्रियाटिक ज्यूस म्हणजे पित्तरस आणि हा रस एकत्रितरित्या स्वादुरस आणि पित्तरस एकत्रित इथे डिओडेनम मध्ये येतो. ठीक आहे. तर नेक्स्ट स्लाइड आहे जेजुनम. आता डिओडिनम मधून ऑफकोर्स हे जे अन्न येईल पुढे हळूहळू ते येईल जेजुनम पार्ट मध्ये. जेजुनम पार्टचं वैशिष्ट्य काय आहे, तर या पार्ट मध्ये ऍक्च्युअली डायजेशनला आणि त्याचबरोबर ऍब्सॉर्प्शनला सुद्धा सुरुवात होते. लक्षात ठेवा, डायजेशन तर होतच, ठीक आहे. डायजेशनला तर इथूनच सुरुवात होते, स्टमक मधूनच सुरुवात होते, स्टमक मधून सुरुवात होते डायजेशनला, ठीक आहे. ऍक्च्युअल मुखातून होते, ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. मुखातून सुरुवात होते, इसोफेगस मध्ये होत नाही, नंतर स्टमक मध्ये होते आणि नंतर डिओडिनम पार्ट मध्ये होते आणि नंतर जेजुनम पार्ट मध्ये डायजेशनला सुरुवात होते आणि त्याचबरोबर ऍब्सॉर्प्शनला सुद्धा साइड बाय साइड सुरुवात होते. ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड इज ऑल्सो स्टार्ट ऍट धिस पॉइंट. मग समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला की असा स्मॉल इंटेस्टाईनचा कुठला भाग आहे की जिथे डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शन सायमल्टेनियसली घडून येतं. ओके, तो पार्ट आहे जेजुनम पार्ट. नंतर आपण जाऊ, जेजुनम पार्ट घडतो इलियम पार्ट मध्ये.
हा जो पिंकिश एरिया दिसतोय ना तुम्हाला, दॅट इज इलियम पार्ट, स्मॉल इंटेस्टाईनचा इलियम पार्ट आहे. ठीक आहे. तर हा इलियम पार्ट जो आहे तो आता त्यात पुन्हा अन्न पुढे जाईल, इथे पुन्हा ऍब्सॉर्प्शन घडून येईल. ऍक्च्युअल अन्नाचं जे विशिष्ट पदार्थ असतात, अन्नामध्ये महत्वाचे पदार्थ ते इथे ऍब्सॉर्ब केले जातात. काही व्हिटॅमिन्स असतात, ते व्हिटॅमिन्स आणि काही प्रमाणात पाणी इथे ऍब्सॉर्ब केलं जातं. पुढे आपण ते बघणारच आहोत. इथेही लक्षात ठेवा, तुम्हाला एक ब्रॉड व्ह्यू राहील. डिओडिनम मध्ये ऍक्च्युअल डायजेशन स्टार्ट होतं, इथे डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शनला पण सुरुवात होते. इथं ऍक्च्युअली ऍब्सॉर्प्शन बऱ्यापैकी झालेलं असतं, उरलेल्या व्हिटॅमिन्सचं, फॅट्सचं आणि काही महत्वाच्या म्हणजे पाण्याचं, थोड्या प्रमाणात पाण्याचं ऍब्सॉर्प्शन इथे इलियम पार्ट मध्ये होतं आणि हा इलियम पार्ट आता लार्ज इंटेस्टाईन मध्ये होईल. आता पुन्हा बघा, डिओडिनम मध्ये स्टमक डिओडिनम मध्ये ओपन होताना इथे पायलोरिक स्फिंक्टर होतं, इसोफेजियल स्फिंक्टर आधी बघितल्यानंतर पायलोरिक स्फिंक्टर होतं. आता ही स्मॉल इंटेस्टाईन एंड होईल आणि ती लार्ज इंटेस्टाईन मध्ये ओपन होईल आणि एंड कुठे होईल, इलियम पार्ट मध्ये. आता तुम्ही स्फिंक्टर थोडी आयडिया येऊ शकते तुम्हाला, इथल्या स्फिंक्टरला काय म्हणू आपण, दॅट इज इलियम स्फिंक्टर पण म्हणतात त्याला. हा, ते आता पुढच्या साईड मध्ये तुम्हाला दाखवेल. ठीक आहे. तर या पार्ट मध्ये इलियम ओपन होतं, लार्ज इंटेस्टाईनच्या या पार्ट मध्ये, त्याला काय म्हणायचं, ऍसेंडिंग कोलन, हे पुढे बघूयात आपण. त्यापूर्वी आता या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये असणाऱ्या या ज्या लाईनिंग्स असतात, म्हणजे विशिष्ट लाईन, प्रत्येकाला लाईनिंग आहेत, स्टमक मध्ये काही लाईनिंग आहेत पेशींच्या, याच्यात लाईनिंग आहेत, या पेशी विशिष्ट कामासाठी कार्यरत झालेल्या असतात आणि त्यांचं कार्यानुसार त्यांच्यामध्ये वेगवेगळे मॉडिफिकेशन झालेले असतात. म्हणजे त्या पेशी, म्हणजे जर इसोफेगस मधल्या पेशी बघितल्या, फूड पाईप मधल्या, तर त्या ऍज कम्पेअर टू स्टमक पेशींपेक्षा थोड्या वेगळ्या असतात. सेम असतात पण त्यांची कार्य वेगवेगळी झाल्यामुळे त्यांच्या रचनेमध्ये थोडे थोडे फरक असतात. आता स्टमक लाइनिंग मध्ये ज्या पेशी असतात त्यांची थोडी कार्य वेगळी असल्यामुळे त्यांच्या पेशींमध्ये थोडी रचनेमध्ये आपल्याला थोडा फरक जाणवतो. आता इथे डिओडिनम आणि डिओडिनमच्या स्मॉल इंटेस्टाईनच्या या 3 पार्ट्स मध्ये, डिओडिनम, जेजुनम, इलियम मध्ये ऍक्च्युअली डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शन घडून येणार असतं. म्हणजे मोस्ट ऑफ द डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शनचं कार्य इथे चालतं. म्हणून या ठिकाणच्या ज्या सेल्स असतात त्यांनी स्वतःच मॉडिफिकेशन केलेलं असतं आणि ते मॉडिफिकेशन म्हणजे त्यांच्या सेल लाइनिंग मध्ये ह्या विलाय असतात, ह्या अशा. ओके, त्या विलाय असतात. म्हणजे जर आपण सरळ ह्या विलाय घेतल्या तर आपल्याला, आता मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून दाखवते, ह्या विलाय अशा पद्धतीने आहे, बरोबर. हा एरिया एवढाच आहे आणि हा सरळ एरिया घेते म्हणजे फक्त सेल या अशा साध्या पद्धतीने सरळ असतात, तर हा सरफेस एरिया किती कमी आहे. आणि या विलायला मी याच एवढ्याच एरियामध्ये असणाऱ्या या विलायला ऍक्च्युअल ओपन केलं तर सरफेस एरिया किती असणार, म्हणजे तो ऍज कम्पेअर टू धिस हा सरफेस एरिया जास्त आहे ना, म्हणून ह्या विलायचा ऍक्च्युअल फायदा काय असतो, या अशा अशा पद्धतीने असल्यामुळे ऍक्च्युअल सरफेस एरिया वाढतो. कशासाठी, ऍब्सॉर्प्शनसाठी सरफेस एरिया वाढतो. म्हणून या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये असणाऱ्या ज्या विलाय आहेत, म्हणजे सेल्स आहेत, त्यांनी स्वतः हे मॉडिफिकेशन करून घेतलेलं आहे की ज्यामुळे जास्तीत जास्त सरफेस एरिया त्यांना मिळेल आणि जास्तीत जास्त अन्नाचं डायजेशन होऊन ऍब्सॉर्प्शन होईल. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, आता ह्या ज्या विलाय आहेत त्या ऍक्च्युअल विलाय या स्मॉल इंटेस्टाईन पार्ट मध्ये असतात, डिओडिनम पासून ते इलियम पर्यंत. आणि या विलायमुळे आपल्याला जास्तीत जास्त सरफेस एरिया मिळतो आणि जास्तीत जास्त सरफेस एरिया मिळाल्यामुळे जास्तीत जास्त अन्नाचं डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शन होतं. ऑलराईट, ठीक आहे. तर आता आपण ह्या ज्या विलाय आहेत, या इंटेस्टिनल विलाय आहेत, त्याच्या खाली हा सबम्युकोसा पार्ट बघत आहोत. वेगवेगळे लेयर्स असतात, तर ह्या ऍक्च्युअली या म्युकोसा पार्ट मधून या विलाय तयार झाल्या असतात, ते पुढे आपण बघणार आहोत. आता इथे अन्न आणि पाण्याचं शोषण होतं. मी तुम्हाला सांगितलं डिओडिनम मध्ये डायजेशन होतं पूर्णपणे, जेजुनम पार्ट मध्ये ऍक्च्युअल ऍब्सॉर्प्शनला सुरुवात होते. अन्नाचा बराचसा भाग, 90% ऍब्सॉर्प्शन तर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होतं, त्यातल्या त्या जेजुनम मध्ये जास्त प्रमाणात ऍब्सॉर्प्शन होतं आणि नंतरचे उरलेलं थोड्या प्रमाणात पाणी आणि काही व्हिटॅमिन्सचं, फॅट्सचं ऍब्सॉर्प्शन हे इलियम पार्ट मध्ये होतं आणि ते होतं विथ द हेल्प ऑफ दिस विलाय. These villi are responsible for that, so that they can do their function very very properly. ठीक आहे. ओके, तर आपण आता नेक्स्ट स्लाइड कडे जाणार आहोत. ओके, तर ही स्लाइड आहे. आता ह्या विलायचं पुन्हा डिटेल स्ट्रक्चर आपण इथे बघणार आहोत. तर या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये असणाऱ्या ज्या विलाय अत्यंत महत्वाची रचना आहे बरं, काही लक्षात ठेवा तुम्ही. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये बघायला मिळते
आता ह्या ज्या विलाय आहेत ना, यापूर्वी आपण बघितलं तर या विलायच्या या भागामध्ये काही विशिष्ट पेअर्स पॅचेस असतात. ते कशासाठी असतात मी तुम्हाला सांगते. ह्या विलाय आणि त्यांच्यामध्ये हा जो पार्ट आहे ना, इथे पेअर्स पॅचेस दिसतात तुम्हाला हे पण. या पेअर्स पॅचेस दिसतात, या पेअर्स पॅचेस आहेत. ओके, या पेअर्स पॅचेस म्हणजे थोडक्यात लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइट्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही माझे काही व्हिडिओज अपलोड केले होते मी आपल्या ग्रुपवर, ते पाहिलेत का? लिम्फोसाइट्स आर रिलेटेड म्हणजे कशाशी संबंधित आहेत ते? आपल्या शरीरात आलेले, बाहेरून आलेले जे अँटीजन्स असतात, प्रतिजन असतात, बाहेरचे पदार्थ आपल्या शरीराशिवायचे जे घटक असतात, त्याला आपली बॉडी फॉरेन पार्टिकल म्हणून गणते, हा, परकीय म्हणून समजते आणि त्यांना शरीरातून घालून लावण्याचा प्रयत्न करते वेळोवेळी विथ द हेल्प ऑफ अँटीबॉडीज. आणि या अँटीबॉडीज वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आपले WBCs असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेल्स असतात. या सेल्स वेळोवेळी आपल्या शरीरात येणारे हे परकीय घटक शरीराच्या बाहेर घालवून लावण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यातले हे लिम्फोसाइट्स जे आहेत, या डेंड्रिटिक सेल्स आहेत, हे पहा सी सेल्स आहेत, CD4 T सेल्स आहेत, सॉरी, या सर्व ज्या सेल्स आहेत त्या रिलेटेड टू, दिस आर रिलेटेड टू व्हॉट? अँटीबॉडीज. बघा, या सर्व अँटीबॉडीज वेळोवेळी आपल्या शरीरात येणार. आता अन्नातून तर भरपूर प्रमाणात फॉरेन पार्टिकल्स येण्याची शक्यता असते. अन्न आपण आता न हात धुता खाल्लं तर अनेक विषाणू, जीवाणू, परजीवी, कवक त्या अन्नासोबत येण्याची शक्यता असते. समजा आपण भाज्या व्यवस्थित धुतल्या नाही तर भाज्यांवर असणारे फंगस, त्याचबरोबर ब्रेडवर असणारे फंगस, जर आपण व्यवस्थित तो ब्रेड शेकून खाल्ला नाही तर ह्या सर्व प्रकारच्या अन्नातल्या विशिष्ट सूक्ष्मजीवांना वेळोवेळी अन्नातल्या ह्या सूक्ष्मजीवांना ऍब्सॉर्प्शन होताना त्यातल्या सूक्ष्मजीवांना मारणं पण गरजेचं असतं, नाही तर ते ह्या विलायवर, ह्या सर्व पेशींवर येऊन आक्रमण करून हे सगळं उद्ध्वस्त करून टाकतील. म्हणून त्या सूक्ष्मजीवांचा पण साईड बाय साईड डायजेशन करताना आणि ऍब्सॉर्प्शन करताना नाश करणं महत्वाचं असतं. म्हणून या ठिकठिकाणी या पेअर्स पॅचेस असतात. पेअर्स पॅचेस लक्षात ठेवा तुम्ही, पेअर्स पॅचेस, पेअर्स पॅचेस. या पेअर्स पॅचेस विलायच्या मध्यभागी असतात आणि या पेअर्स पॅचेस ऍक्च्युअली अन्नातले जे विषारी घटक, सूक्ष्मजीव जेही असतात त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात, वेळोवेळी त्यांचा नाश करत असतात आणि अन्न स्वच्छ बनवण्याचा प्रयत्न करतात, डिटॉक्सिफिकेशन करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, तर या पद्धतीने अन्नातले सूक्ष्मजीव सुद्धा आणि विषारी पदार्थ सुद्धा वेळोवेळी डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शन करताना घालवले जाण्याची काळजी पूर्णपणे ह्या स्मॉल इंटेस्टाईनच्या सेलने घेतलेली असते. आता इथे महत्वाची गोष्ट म्हणजे साल्मोनेला म्हणजे टायफॉइड होतो ना आपल्याला, पाण्यातून, दूषित पाण्यातून होतो तो जनरली. तर दूषित पाण्यामध्ये हे टायफॉइडचे जे साल्मोनेला टायफेमेरियम नावाचे बॅक्टेरिया असतात ते या पेअर्स पॅचेसवर जाऊन बसतात ऍक्च्युअली. म्हणजे या पेअर्स पॅचेसवर जाऊन यांचं कार्य ते खंडित करतात आणि हे कार्य खंडित झाल्यामुळे काय होतं, इथे त्यांची ग्रोथ होते. म्हणजे ऍक्च्युअल जे त्यांच्या अगेन्स्ट डिफेन्स मेकॅनिझम ज्यांचं आहे त्यांच्यावरच ते बसून जातात. म्हणून मग हे टायफॉइडचे जे जीवाणू असतात ते इथे भरपूर प्रमाणात तयार होतात आणि मग आपल्याला व्यवस्थित ऍब्सॉर्प्शन होत नाही, आपल्या जेवणाचं, अन्नाचं डायजेशन होत नाही, ऍब्सॉर्प्शन होत नाही आणि तसंच्या तसं ते बाहेर फेकून दिलं जातं. मग आपल्याला उलट्या होतात, जुलाब होतात वगैरे वगैरे. ठीक आहे, ठीक आहे. तर नेक्स्ट स्लाइड कडे आपण जाऊया. आता आहे मोठं आतड. मोठं आतड म्हणजे लार्ज इंटेस्टाईन. आता स्मॉल इंटेस्टाईन संपली आणि इथं बघा, ही स्मॉल इंटेस्टाईन जिथे एंड होते तिथं इलिओसिकल स्पिंक्टर असतं. इलिओसिकल म्हणजे हा सिकम भाग असतो ना आणि हा इलियम भाग असतो. आता स्मॉल इंटेस्टाईनचा इलियम भाग सिकम रिजन मध्ये ओपन होतं म्हणजे इलिओसिकल स्पिंक्टर. स्पिंक्टर म्हणजे मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं आहे. आता इथं ओपन होणार झाल्यानंतर, हे स्पिंक्टर ओपन झाल्यानंतर हे जे अन्न आहे म्हणजे स्टमक मध्ये ते घुसळलं गेलं, इसोफेगसने स्टमक पर्यंत आणलं, स्टमक मध्ये ते घुसळलं गेलं, त्याच्यात काही गॅस्ट्रिक ज्युसेस ऍड केले, नंतर ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आलं, आधी ते स्मॉल इंटेस्टाईनच्या ड्युओडेनम पार्ट मध्ये आलं, नंतर मग ते जेजुनम पार्ट मध्ये गेलं, मग ते इलियम पार्ट मध्ये येऊन पुन्हा ह्या सिकम पार्ट मध्ये टाकलं गेलं. आता इथे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये त्याचं बऱ्यापैकी डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शन झालेलं होतं. आता या लार्ज इंटेस्टाईन मध्ये अन्न येण्यामागचं रिझन काय, तर लार्ज इंटेस्टाईनचं फंक्शन आहे की जास्तीत जास्त पाण्याचं आणि मिनरल्सचं ऍब्सॉर्प्शन करणे उरलेल्या या अन्नाच्या घटकांमधून. बऱ्यापैकी अन्नाचं ऍब्सॉर्प्शन झालेलं आहे, आता फारच कमी घटक उरलेले आहेत त्या अन्नामध्ये ऍब्सॉर्प्शनसाठी, म्हणजे जवळजवळ नाही इतकेच. म्हणजे ऍक्च्युअल जे डायजेशन होत आहे ते याच ठिकाणी होणार. ठीक आहे, आणि मग ते इथे येऊन ह्या ठिकाणी
असेंडिंग कोलॉनमध्ये जाऊन पुढे वर जाऊन त्याचं फिकल याच्यामध्ये रूपांतर केलं जाऊन ते आपल्या शरीराच्या बाहेर ऍनसद्वारे बाहेर टाकलं जातं. ठीक आहे. तर इथं या लार्ज इंटेस्टाईनचं वैशिष्ट्य काय, तर इथे जास्तीत जास्त म्हणजे 90% पाणी आणि काही मिनरल्स, काही विटॅमिन्स सुद्धा इथे ऍब्सॉर्ब केले जातात. तर जास्तीत जास्त पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स इथे ऍब्सॉर्ब केले जातात. इलेक्ट्रोलाइट्सचं फंक्शन्स, वेगवेगळे फंक्शन्स आहेत. आपण जेव्हा ग्लायकोलिसिस प्रोसेस किंवा अनेक डायजेस्टिव्ह प्रोसेस किंवा रेस्पिरेटरी प्रोसेस बघतो तेव्हा तुम्हाला ते इलेक्ट्रोलाइट्सचं फंक्शन अंडरस्टँड होईल. एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये पण चांगलं आहे दिलेलं. ठीक आहे. लेट्स कम टू द पॉइंट. स्मॉल इंटेस्टाईन मधून जेव्हा अन्न लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातं तेव्हा आता इथे अन्नाचं 90% शोषण स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होतं आणि पाण्याचं 90% शोषण हे लार्ज इंटेस्टाईन मध्ये होतं. आता लार्ज इंटेस्टाईन मध्ये पाण्याचं शोषण झाल्यानंतर इट इज कमिंग टू धिस एरिया. त्याचं मलामध्ये रूपांतर केलं जातं. इथे वेगवेगळे बॉइल्स पिगमेंट्स वगैरे हे करून त्या फिकलला त्याचं अन्नाचं फिकल मॅटरमध्ये रूपांतर केलं जातं आणि ते नंतर ऍनल कॅनल थ्रू बाहेर टाकलं जातं. ठीक आहे. तर आता या लार्ज इंटेस्टाईनला आपल्याला अभ्यासायचं आहे पुन्हा डिटेल. म्हणजे काही प्रश्न कशावरही विचारला गेला तर यू विल गेट टू नो की कसं आन्सर द्यायचं आहे त्याचं. ठीक आहे. तर आपण आता नेक्स्ट स्लाइडकडे जाणार आहोत. हे मोठं आतड आहे लार्ज इंटेस्टाईन. याच्यातला हा सिकम पार्ट बघितला तुम्ही, तर हे इलियम मधून सिकम मध्ये येणार आहे स्पिंटर. इलिओसिकल स्पिंटर मधून अन्न इथे आलं, या सिकम भागामध्ये आलं, नंतर ते या कोलॉन भागामध्ये जाईल आणि नंतर या रिक्टम भागामध्ये जाऊन ऍनस थ्रू बाहेर टाकलं गेलं. आता ही जी लार्ज इंटेस्टाईन आहे तिचे वेगवेगळे पार्ट्स केलेले आहेत आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. आता हे पार्ट्स विचारले जातात. तर हे जे पार्ट्स असतात ते आहे सिकम, कोलॉन आणि रेक्टम. सिकम, कोलॉन आणि रेक्टम. तर हे पार्ट्स आपण आता थोडक्यात बघूया. हे सिकम पार्ट आहे हा. आता मी ह्या बाजूला काढलाय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा सिकम पार्ट जो आहे ना त्याच्यात ई कोलाय नावाचे जीवाणू असतात. हे जीवाणू आता प्रोबायोटिक्स म्हणून काम करतात. म्हणजे युजफुल सूक्ष्मजीव, युजफुल जीवाणू असतात ते. हा, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात की जे आपल्या शरीरात राहून सुद्धा आपल्याला हेल्प करत असतात. म्हणजे दे आर रिसाइडिंग इन दिस सिकम पार्ट आणि तिथे राहून ते व्हिटॅमिन B12 तयार करतायत आणि के तयार करतायत आणि ते आपल्याला देतात. आणि इंटर्न दे आर स्टेइंग हिअर. म्हणजे ते एक प्रकारचं म्युच्युअलिझम आहे हे. म्हणजे हे इकोला इथे राहतात पण राहून ते आपल्याला व्हिटॅमिन B12 आणि के तयार केलेलं आहे त्यांनी ते पुरवतात. आणि दुसरी गोष्ट त्याच्या बदल्यात ते इथे राहतात म्हणून ते इथे राहणं महत्वाचं आहे. म्हणून जर आपल्याला समजा टायफॉइड किंवा कुठल्याही स्टमकशी रिलेटेड आजार झाला आणि डायरिया झाला, डिसेंट्री झालं किंवा नॉशिया झाला किंवा उलट्या जुलाब झाले तर या केसमध्ये अशा या आपण वेगवेगळे अँटीबायोटिक्स घेतो. मग ते अँटीबायोटिक्स आपल्या शरीरात येऊन इथे पुन्हा लार्ज इंटेस्टाईन मध्ये जमा होतात आणि हे सगळे युजफुल इकोलाय असतात ते मारले जातात आणि पुन्हा आपली इंटेस्टाईन म्हणजे आपलं पोट खराब होतं. म्हणजे अँटीबायोटिक्स घेऊन पण पोट खराब होतं. काही वेळा अँटीबायोटिक्स घेऊन पुन्हा जुलाब सुरू होतात. म्हणजे पोट खराब होतं म्हणजे महत्वाचे सूक्ष्मजीव मारले जातात. मग आपल्याला पुन्हा प्रोबायोटिक्स घ्यावे लागतात. आजकाल प्रोबायोटिक्स देतात अँटीबायोटिक्स बरोबर डॉक्टर्स. म्हणजे हे युजफुल इकोलाय देतात त्याच्याबरोबर. ती ऍड तुम्हाला माहिती असेल ना, प्रोबायोटिक्सची ऍड आहे. ठीक आहे. तर ते प्रोबायोटिक्स आपण नेहमी घेतलं तर ह्याच्या रूपात घेतलं तर ह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया असतात. काही इकोलाय जे प्रोबायोटिक्स आहेत ते घेतले तर वेळोवेळी हे ते सूक्ष्मजीव मेंटेन केले जातात आणि त्यांच्यामुळे आपल्याला पुन्हा डायजेशनसाठी त्याची मदत होत असते, एड होत असते. वेगवेगळ्या ठिकाणी असतात ते अजून सिकम पार्टमध्ये इकोलाय जास्त प्रमाणात असतात. ठीक आहे. तर त्यानंतर आता ह्या सिकम पार्टला हे छोटंसं जे आहे अपेंडिक्स पार्ट जोडला गेलेला आहे. ह्या अपेंडिक्स आता हे व्हर्मीफॉर्म अपेंडिक्स पण म्हणतात याला, व्हर्मीफॉर्म अपेंडिक्स. आता हा भाग जो आहे तो सुरुवातीला माणूस जेव्हा कंदमुळं खायचा तेव्हा ह्या पार्टचं ऍक्च्युअल फंक्शन होतं. ते कंदमुळ जे कॉम्प्लेक्स फूड होतं त्याला त्याच्यामध्ये हे अपेंडिक्स ऍक्च्युअल युजफुल होतं. आता आपण उकळलेले पदार्थ खातो, कुठलंही अन्न शिजवून खातो म्हणून याची आता गरज पडत नाही म्हणून ते हळूहळू रिड्यूस होत आहे. ते आधी मानवांमध्ये ऍक्टिव्ह होतं म्हणून मोठं होतं. आता ते रिड्यूस होतंय आणि काही कालांतराने मला वाटतं आणि ते कालांतराने असं म्हणतात की ते हळूहळू कमी होत जाईल आणि रिड्यूस होत जाईल. रुडिमेंटरी ते हे असे अवयव जे असतात ते अवयव हळूहळू जशी त्यांची गरज नसते तसे ते पुढच्या जनरेशन मध्ये हळूहळू नष्ट होत जातात. जशी आपली शेपटी आता त्याचा उपयोग नव्हता तर ती शेपटी हळूहळू कमी झाली. तसं अपेंडिक्स हे हळूहळू गेलं. काही जणांमध्ये उमळतं ते, काही कारण नसतं त्याचं म्हणून त्याला काढून टाकलं जातं. आता या सिकम पार्ट मध्ये ऍक्च्युअल वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट्स ऍब्सॉर्ब केले जातात. वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट्स, पाणी आणि क्षार ऍब्सॉर्ब केले जातात आणि ते पुन्हा आता जे अन्न असतं ते कोलॉन भागात जातं. कोलॉन भागात जातं. हा कोलॉन भाग आहे, संपूर्ण जो आहे तो कोलॉन भाग आहे. हा कोलॉन भाग पुन्हा 3 ते 4 भागांमध्ये डिवाइड झाला.
हा जो पार्ट आहे तो असेंडिंग कोलन, वर जातोय तो असेंडिंग. हा जो आहे ट्रान्सफर कोलन, हा डिसेंडिंग कोलन आणि हा सिग्मॉइड कोलन. ठीक आहे. आणि त्यानंतर सिकम, कोलन आणि रेक्टम अशा 3 पार्ट मध्ये मोठं आतडं डिवाइड झालंय. त्यातलं सिकम पार्ट बघितला आपण, कोलन पार्ट बघितला, त्या कोलॉनचे पुन्हा 4 प्रकार आहेत. पुढे मी पुढच्या साईडमध्ये दाखवते. आणि हा रेक्टम भाग आहे, त्यातून सिग्मॉइड कोलन मधून पुन्हा तो रेक्टम भागात येते आणि एनस मधून अन्न बाहेर टाकलं जातं. आता इथे आपण हा जो कोलॉन भाग आहे तो डिटेलमध्ये बघणार आहोत. दिस इज असेंडिंग कोलॉन, दिस इज ट्रान्सफर कोलॉन, ट्रान्सफर कोलॉन, दिस इज डिसेंडिंग कोलॉन, दिस इज सिग्मॉइड कोलॉन. बघा लक्षात घ्या. सिकम पार्ट होता, त्याच्यानंतर कोलॉन एरिया सुरू झाला. कोलॉन भाग पुन्हा 4 भागात डिवाइड झालाय. असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन आणि सिग्मॉइड कोलॉन. ठीक आहे. हे 4 पार्ट आहेत मोठ्या आतड्याचे. आणि त्याच्यानंतर हा सिग्मॉइड कोलॉन रेक्टम भागात उघडतो आणि रेक्टम भागातून एनस भागात तो ओपन होतो. ठीक आहे. हे पाहिजे अपेंडिक्स आहे, हे सिकम पार्ट आहे, तो असेंडिंग कोलॉन मध्ये ओपन होतोय. ट्रान्सफर कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, सिग्मॉइड कोलॉन, रेक्टम आणि एनस. ओके. नाव दिस एलिमेंटरी कॅनल जी आहे अन्ननलिका ती एंड होते. आता या अन्ननलिकेमधले जे थर आहेत ते आपण वन बाय वन बघणार आहोत. अन्ननलिकेतले थर म्हणजे काय, ही संपूर्ण अन्ननलिका होती ना, त्याच्यात वेगवेगळ्या थरांनी, वेगवेगळ्या थरांमध्ये असणाऱ्या पेशींनी ही अन्ननलिका बनलेली आहे. आता हे थर कोणते आणि त्या थरामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या पेशी असतात हे आपण थोडक्यात बघूया. ठीक आहे. तर आता सुरुवातीला ही अन्ननलिका जी आहे तिचे जर आपण हे सेक्शन घेतलं तर या सेक्शन मध्ये आपल्याला विल गेट टू नो. बघा इथे तुम्हाला लक्षात येते हा सिरोसा पार्ट आहे, हा बाहेरचा. त्यानंतर हा मस्क्युलॅरिस पार्ट आहे, बरोबर. हा सिरोसा पार्ट संपल्यानंतर हा इथे मस्क्युलॅरिस पार्ट येतो. सिरोसा पार्ट संपला बाहेरचा, नंतर मस्क्युलॅरिस पार्ट आहे. नंतर सबम्युकोसा आहे हा नंतर त्याच्या याच्या जस्ट एंड झाला इथे लगेच हा सबम्युकोसा पार्ट आहे, सबम्युकोसा. आणि त्याच्यानंतर लगेच हा म्युकोसा पार्ट आहे. ओके. तर हा जो सिरोसा पार्ट आहे त्याच्यात एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू आणि एपिथिलियम असतात, अशा या प्रकारचे सेल असतात. जो मस्क्युलॅरिस पार्ट असतो हा त्याच्यानंतरचा लगेच त्याच्यात सर्क्युलर मसल्स आणि लॉन्जिट्युडिनल मसल्स असतात. त्यानंतरचा जो सबम्युकोसा पार्ट आहे त्यात काही वेगवेगळ्या रक्तवाहिन्या असतात. म्हणून बघा या रक्तवाहिन्या इथे ओपन होत आहेत, व्हेन्स, आर्टरीज ओपन होत आहेत. ठीक आहे. लिम्फॅटिक सिस्टीम मधले लिम्फॅटिक व्हेसल्स ओपन होत आहेत. आणि आतमधला हा जो म्युकोसा पार्ट आहे, ऍक्च्युली इथून अन्न येतं बघा, या इथून अन्न बाहेर येतं आणि याच्यावर हा एक थर, त्याच्यानंतर हा थर, सॉरी हा थर, त्याच्यानंतर हा थर, त्याच्यानंतर हा थर आणि मग हा थर, अशा 4 लेअरने ही अन्ननलिका बनलेली आहे. त्याच्यात तर सगळ्यात आतला थर आहे ना, या थरामधून ऍक्च्युली अन्न बाहेर येत असतं. आणि ह्या थराच्या या विशिष्ट एरियामध्ये इथंच त्यांनी पुन्हा ठीक आहे. हा जो थर आहे समजा, हा जो आहे हा म्युकोसा थर आहे, इथंच पुन्हा या विशिष्ट ग्लँड्स इथे स्वतः तयार झाले. ठीक आहे. या ग्लँड्स मध्ये हाच थर ग्लँड्स मध्ये रूपांतरित झालेला आहे. ठीक आहे. यानेच पुन्हा इथे एक्सटेंड केलं या ग्लँड्स मध्ये स्वतःला. ओके. तर ह्या ज्या ग्लँड्स वगैरे आहेत त्या ग्लँड्स निघतायत ऍक्च्युली याच पार्टमधून, म्हणजे म्युकोसा पार्टमधून. ह्या ग्लँड दिसतात तुम्हाला, म्हणजे या वेगवेगळ्या डायजेस्टिव्ह ग्लँड ज्या आहेत, म्हणजे समजा स्टमकचा पार्ट घेतला आपण तर स्टमक मध्ये हा म्युकोसा लेअर या गॅस्ट्रिक ग्लँड्स मध्ये रूपांतरित होईल. इंटेस्टाईन मध्ये हा जो म्युकोसा लेअर तो इंटेस्टिनल ग्लँड्स मध्ये रूपांतरित होईल. म्हणजे या ग्लँड्स ज्या भागात आहेत त्या भागांचं नाव आपण त्यांना देऊ. या ग्लँड्स मध्ये विशिष्ट स्राव स्रवले जातील आणि ते स्राव वेळोवेळी या अन्ननलिकेमधल्या या अन्नामध्ये मिसळले जातील, वेळोवेळी टाकले जातील आणि मग हे अन्न शोषलं जाईल. इतकं इतकं अन्न शोषलं जाईल आणि ते अन्न शोषलं जाऊन त्याचं पुन्हा ऍब्सॉर्प्शन प्रॉपर पद्धतीने होऊन ते वेगवेगळ्या पेशींना पुरवलं जाईल. ठीक आहे. तर आपण आता हा पार्ट जो बघितला तो विशिष्ट ग्लँड्स मध्ये रूपांतरित झालेला तो म्युकोसा पार्ट आहे आणि इट इज मेड अप ऑफ एपिथेलियम, लॅमिना प्रायपोरा, मस्क्युलॅरिस म्युकोसा. ठीक आहे. आणि हा जो सबम्युकोसा पार्ट आहे त्याच्यात तुम्ही रक्तवाहिन्या बघताय, लूज कनेक्टिव्ह टिश्यू, नर्व्स आहेत, ब्लड आहे, लिम्फॅटिक व्हेसल्स आहेत वगैरे वगैरे. ठीक आहे. तर हा म्युकोसा पार्ट स्वतःच एक्सटेंड होऊन ग्लँड्स तयार झालेला आहे. हे महत्वाचं तुम्हाला इथे मला सांगायचं. ठीक आहे. आता आपण प्रश्न बघूया.
आता हा पहिला प्रश्न आहे, द सिग्मॉइड कोलॉन इज अ पार्ट ऑफ SSC CGL 2013 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. तर सिग्मॉइड कोलॉन हा कशाचा पार्ट आहे, कोण सांगू शकतो उत्तर? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मला पोस्ट करा उत्तर. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ठीक आहे. तर सिग्मॉइड कोलॉन हा पार्ट आहे लार्ज इंटेस्टाईनचा. व्हेरी गुड. आपण आता प्रिव्हियस स्लाइड मध्ये जाऊया आणि मग बघूया. सिग्मॉइड कोलॉन कशाचा पार्ट आहे? लार्ज इंटेस्टाईनचा. त्यातल्या कोलॉन पार्टचा तो पार्ट आहे. सिकम, कोलॉन आणि रेक्टम या 3 भागात लार्ज इंटेस्टाईन डिवाइड झालेली आहे आणि त्यातला जो हा कोलॉन भाग आहे त्याचे पुन्हा 4 भागात त्याचं रूपांतर होतं, म्हणजे डिवाइड केलं जातं त्याला. त्याचे 4 भाग असतात. हा असेंडिंग कोलॉन, हा ट्रान्सफर कोलॉन, हा डिसेंडिंग कोलॉन, हा सिग्मॉइड कोलॉन. त्यांनी प्रश्न विचारलाय की सिग्मॉइड कोलॉन हा कशाचा भाग आहे? तर इट इज लार्ज इंटेस्टाईन पार्ट. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. टीथ अक्वायर स्ट्रेंथ अँड रिजिडिटी फ्रॉम SSC CGL 2013चा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलंय टीथ आणि आपले बोन हे कशाचे बनलेले असतात, त्यांना स्ट्रेंथ आणि रिजिडिटी कशामुळे प्राप्त झालेली असते? व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. कॅल्शियम. ओके. इन विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर्स द ह्युमन बॉडी इज वर्मिफॉर्म अपेंडिक्स सिच्युएटेड किंवा इन्क्लुडेड? ओके, उत्तर सांगा मला. व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स कुठे आहे? तुम्हाला माहिती आहे लार्ज इंटेस्टाईन मध्ये आहे. पुन्हा लार्ज इंटेस्टाईनच्या कुठल्या पार्ट मध्ये आहे असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल? व्हेरी नाईस. काय उत्तर द्याल? कोलॉन. कोलॉन पार्ट मध्ये. व्हेरी गुड. हा सॉरी सिकम पार्ट मध्ये, सिकम पार्ट मध्ये हे अपेंडिक्स असतं, बरोबर. हा जो सिकम पार्ट आहे ना, त्या सिकम पार्ट मध्ये एंडला हे व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स असतं. अपेंडिक्सलाच व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स पण म्हणतात. हे आपण याच्यापूर्वी बघितलं ना. तर आता वी आर एबल टू अटेम्प्ट दिस क्वेश्चन अँड सॉल्व्ह दिस क्वेश्चन, बरोबर. हे तुमच्या याला विचारले गेलेले आहेत ऑलरेडी. ठीक आहे. मी तयार केलेले नाहीत किंवा आपण काही तयारी करण्यासाठी तयार केलेले प्रश्न नाहीत. ते ऍक्च्युअल तुमच्या एक्झामिनेशन मध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत आणि तुम्ही उत्तर देतात त्या पद्धतीने मला लक्षात येतं आता की तुम्ही सगळे प्रश्न याच्यावरचे अटेम्प्ट करू शकता. आता पुढचा प्रश्न आहे, अँटासिड्स आर युज्ड इन प्रोव्हाइडिंग द रिलीफ टू द पर्सन सफरिंग फ्रॉम 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काय उत्तर द्याल? व्हेरी गुड. आपल्या शरीरात जर HCl म्हणजे HClचं सिक्रिशन जास्त झालं तर काय होतं? HClच्या सिक्रिशनमुळे तिथे ऍसिडिक सराउंडिंग तयार होतं आणि या जास्त ऍसिडमुळे आपल्याला स्टमक पेन होते आणि या स्टमक पेनमुळे आपल्याला या ऍसिडिटीमुळे त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला अँटासिड्स घ्यावे लागतात काही, बरोबर. तर स्टमक पेन झाल्यामुळे आपल्याला अँटासिड्स घ्यावे लागतात आणि ती ऍसिडिटी आपल्याला कमी करावी लागते. ठीक आहे. तर अँटासिड्स आर युज्ड इन प्रोव्हाइडिंग द रिलीफ टू द पर्सन सफरिंग फ्रॉम स्टमक पेन. स्टमक पेन. तर इलिमिनेशन याने जाऊन सुद्धा तुम्हाला याचं उत्तर देता येईल. आईशी काही संबंधच नाही त्याचा, बॅक एक हेडेक काही नाही. म्हणून स्टमक पेन इज द आन्सर. आणि असंही आपण आता शिकलोच आहोत. जर तुम्हाला एकदमच अत्यंत जुळणारे याला सिमिलर असणारे काही ऑप्शन्स आले तर मग तुमची इथे ऍक्च्युअल एक्झाम असते. म्हणजे स्टमक पेन मग त्यात तुम्हाला समजायला पाहिजे गॅस्ट्रिक ज्यूस तर HCl जास्त सिक्रेट केलं गेलं तर स्टमक पेन होते. त्याच्यात आपण अँटासिड्स वापरून या स्टमक पेनला कव्हर करू शकतो. Next question is, in which of the small intestine the process of digestion is completed and absorption of digested food starts? Okay. तर आता इथे आपण स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ऍक्च्युअल डायजेशनची प्रोसेस सुरुवात होते. पचन संस्था, पचनाला सुरुवात होते, बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. पचनाला सुरुवात होते आणि ऍब्सॉर्प्शनला पण सुरुवात. मी तुम्हाला स्मॉल इंटेस्टाईन शिकवतानाच म्हणजे लहान आतड्याच्या बाबतीत तुम्हाला जेव्हा लहान आतडं शिकवलं त्याचे भाग विशिष्ट सांगितले, त्या भागांच्या बाबतीत जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, तेव्हा मी तुम्हाला सांगितलंय की ऍक्च्युअल स्मॉल इंटेस्टाईनचा जो वेगवेगळे भाग असतात. स्मॉल इंटेस्टाईन इज डिवायडेड इंटू डिओडिनम, जेजुनम अँड इलियम. तर जेजुनम पार्ट मध्ये ऍक्च्युअली डिओडिनम पार्ट मध्ये तर डायजेशनला सुरुवात झालेली असते. जेजुनम पार्ट मध्ये ऍक्च्युअली डायजेशनला पण सुरुवात होते आणि ऍब्सॉर्प्शनला पण सुरुवात होते आणि नंतर मग
पुन्हा इलियम पार्ट मध्ये ऍब्सॉर्प्शन होतं. ठीक आहे, तर इथे उत्तर आहे जेजुनम. जेजुनम भागात, लहान आतड्याच्या जेजुनम भागामध्ये ऍक्च्युली डायजेशन पण घडून येतं आणि ऍब्सॉर्प्शनला पण सुरुवात होते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, आता आपण प्रश्न संपवलेले आहेत इथे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे ते अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, उत्तरही छान दिलेली आहेत. तर आपण आता पचन ग्रंथीला सुरुवात करणार. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं, आपण बघितलं डायजेस्टिव्ह सिस्टीमचे दोन भाग. त्यातला फर्स्ट पार्ट जो होता तो एलिमेंटरी कॅनल, डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट, अन्ननलिका. या अन्ननलिकेचे आपण वेगवेगळे भाग म्हणजे त्याच्यातले वेगवेगळे अवयव बघितले वन बाय वन. मुख बघितलं, मुखात जीभ बघितली म्हणजे ओरल कॅव्हिटी, बकल कॅव्हिटी, या सगळ्या हार्ड पॅलेट बघितलं, सॉफ्ट पॅलेट बघितलं, युव्हुला बघितलं, त्याच्यात ते टीथ बघितले. हा, आणि यातल्या जिभेला बघितलं, जिभेचा पुन्हा आपण डिटेल स्टडी केला, त्याच्यावरच्या पॅपिली बघितल्या, त्याच्यावरचे टेस्ट बर्ड्स बघितले. ओके, नंतर आपण आलो दातांकडे. आपण दात व्यवस्थितरित्या स्ट्रक्चर्ड पद्धतीने अंडरस्टँड करून घेतले, त्यांच्या वेगवेगळ्या संज्ञा बघितल्या, डायकोडेंट, थिकोडेंट, हेट्रोडेंट. त्यानंतर आपण डेंटल फॉर्म्युला बघितला. आपण फक्त परमनंट टीथचा डेंटल फॉर्म्युला बघितला. मिल्क टीथ साठी तो 213 होता, मधलं प्री मोलर्स नसतात लहान मुलांमध्ये म्हणून. पण प्रश्न फक्त डेंटल फॉर्म्युलाचा विचारला गेला तर फक्त परमनंट टीथचा डेंटल फॉर्म्युला तुम्हाला लिहिणं एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर आपण दात संपवल्यानंतर ग्रसनी बघितली, फॅरिंग्स. त्याचे 3 पार्ट होते, नेसल भागातली नेसोफॅरिंग्स, ओरल भागातली ओरोफॅरिंग्स, हायपोफॅशियल भागातली हायपोफॅरिंग्स. हे 3 भाग एकत्र येऊन फॅरिंग्स तयार झालं. नंतर ह्या फॅरिंग्सचा उपयोग अन्नाचा आणि वायूचं योग्य प्रकारे त्यांच्या त्यांच्या नलिकांमध्ये त्यांना पाठवण्यासाठी उपयोग होतो. कॉमन पॅसेज असतो तो फूडसाठी आणि एअरसाठी. नंतर एपिग्लॉटिसने ट्रकियाला झाकलं जातं वेळोवेळी. जेव्हा फॅरिंग्स मधून अन्न येतं तेव्हा एपिग्लॉटिस ह्या झडपेने ट्रकियावर कव्हर केलं जातं, जेणेकरून अन्न ट्रकिया म्हणजे श्वसन मार्गात जाणार नाही आणि ते तिथून लगमध्ये जाणार नाही, इन्फेक्शन होणार नाही. ठीक आहे, तर हे एपिग्लॉटिसची जी लेअर असते, हा जो पडदा असतो, तो वेळोवेळी त्याला आपल्याला त्याचा उपयोग होत असतो. आणि या फॅरिंग्स मधून जेव्हा अन्न जातं तेव्हा ते इसोफेगस म्हणजेच फूड पाईप मधून जातं, आणि जेव्हा एअर जाते तेव्हा ती ट्रकिया मधून जाते. नंतर ग्रासिका, इसोफेगस आली. इसोफेगस मध्ये काय होतं, फूड पाईप मध्ये काय होतं, तर फक्त अन्न पेरिस्टाल्सिस मुवमेंटने स्टमक पर्यंत नेलं जातं. त्यात डायजेशन होत नाही किंवा ऍब्सॉर्प्शन होत नाही, फक्त मस्क्युलर वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन प्रोसेसने पेरिस्टाल्सिस मुवमेंट कंडक्ट केली जाते, आणि त्या मुवमेंटने हे फुडबोलस हा मुखातून स्टमक पर्यंत नेला जातो, जठरापर्यंत नेला जातो, आणि तो इसोफेजियल स्पिंक्टर मधून जठरामध्ये ओपन होतो. जठरामध्ये गॅस्ट्रिक ज्युसेस असतात, तात्पुरतं अन्न रिझर्व्हायर म्हणून ठेवलं जातं, टेम्पररी रिझर्व्हायर म्हणून स्टमक काम करतं. तिथे 4 ते 5 तासासाठी अन्न थांबतं. अन्नाच्या प्रकारावर ते किती वेळ त्या जठरामध्ये राहील याच्यावर डिपेंड असतं. अन्नामध्ये कुठले घटक आहेत त्यावर हे डिपेंड असतं. त्यात वेगवेगळे गॅस्ट्रिक ज्युसेस सिक्रेट होतात. त्यातलं HCl हा गॅस्ट्रिक ज्यूस अत्यंत इम्पॉर्टंट असतो. तो ऍसिडिक कंडिशन तयार करून जठरामध्ये अन्नाला घुसळण्याचं काम करतो. घुसळलेल्या अन्नाला आपण चाईम म्हणतो, CHYME. आणि हे चाईम नंतर व्यवस्थित पद्धतीने घुसळले गेल्यावर त्याच्यात ह्या ऍसिडची प्रक्रिया झाल्यावर त्याची कॉम्प्लेक्सिटी थोडी कमी होते, आणि पुन्हा या स्टमकच्या वेगवेगळ्या पार्ट्स बद्दल आपण बघितलं. कार्डियाक भाग, फंडस भाग, बॉडी पार्ट, नंतर पायलोरिक पार्ट, नंतर पायरोलिक पार्ट. पायलोरिक पार्ट जेव्हा डिओडिनम मध्ये ओपन होतो तेव्हा पुन्हा स्पिंक्टर असतंय, त्याला म्हणायचं पायलोरिक स्पिंक्टर. आता हे जे स्पिंक्टर असतं हे पुन्हा स्पिंक्टर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ओपन होतं, डिओडिनम भागामध्ये. डिओडिनम भागामध्ये ह्या स्पिंक्टर मधून आलेलं म्हणजे स्टमक मधून आलेलं जे अन्न असतं त्या अन्नाचं डायजेशन होतं. डायजेशन झाल्यानंतर ते पुढे जातं, आणि पुढे जाऊन ते जेजुनम पार्ट मध्ये येतं. डिओडिनमची ऍज कम्पेअर टू बोथ ऑफ दिस, जेजुनम आणि इलियमशी कम्पेअर केलं तर डिओडिनमची विड्थ जास्त असते आणि लेंथ कमी असते, 25 सेंटीमीटर सांगितलं तुम्हाला. त्यानंतर पुढचा जो जेजुनम पार्ट असतो तिथे ऍक्च्युअली डायजेशन पण होतं आणि ऍब्सॉर्प्शन पण होतं. पुढच्या इलियम पार्ट मध्ये उरलेल्या पदार्थांचं ऍब्सॉर्प्शन होतं, म्हणजे काही वॉटर, व्हिटॅमिन्स, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स जे असतात ते ऍब्सॉर्ब होतात. इलियम पार्ट मधून लार्ज इंटेस्टाईन मध्ये जे ओपनिंग होतं ते इलिओसिकल ओपनिंग असतं, सिकम पार्ट मध्ये ते ओपन होतं.
सिकम पार्ट मध्ये जिथे हे ओपनिंग असतं त्या एरियामध्ये खाली म्हणजे सिकम पार्टच्या खाली अपेंडिक्स असतं, व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स असतं. सिकम पार्ट मध्ये काही इकोला असतात, ते व्हिटॅमिन B12 आणि के तयार करतात वेळोवेळी आणि त्याच्या बदल्यात ते तिथे राहतात आणि आपल्याला डायजेशनला पुन्हा एड म्हणजे मदत करतात, हेल्प करतात. आणि हा सिकम पार्ट पुन्हा कोलॉन मध्ये उघडतो. जो कोलॉन असतो तो 4 भागांमध्ये डिवाइड झालेला असतो. वरती जाणारा लार्ज इंटेस्टाइनचा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं असेंडिंग कोलॉन, मधला जो असतो तो ट्रान्सवर्स कोलॉन, नंतरचा जो असतो तो डिसेंडिंग कोलॉन आणि नंतर सिग्मॉइड कोलॉन. आता जो सिग्मॉइड कोलॉन असतो तो रेक्टम मध्ये उघडतो. रेक्टम मधून ऍनस मध्ये फिकल मॅटर येऊन ते बाहेर उत्सर्जित केलं जातं. या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपण वेगवेगळे अवयव बघितले, त्यांच्या वेगवेगळ्या सेल्स म्हणजे फंक्शन बघितले आणि नंतर या संपूर्ण अन्ननलिकेमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सेल्स बघितल्या. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये विलाय होत्या जे त्याचं क्षेत्रफळ वाढवत होत्या एरिया आणि त्या एरियामुळे जास्तीत जास्त अन्नाला शोषणासाठी मदत होत होती. बरोबर, हे आपण बघितलं. विलायच्या 2 भागांच्या मध्यभागी पेअर्स पॅचेस असतात, इम्पॉर्टंट पार्ट आहे तो. या पेअर्स पॅचेस मध्ये लिम्फोसाइट्स असतात, म्हणजे अन्नाद्वारे आलेले जे सूक्ष्मजीव असतात, विषारी पदार्थ असतात, ते वेळोवेळी या ठिकाणी घालवून लावले जातात. त्यात तयार होणारे लिम्फोसाइट्समुळे, अँटीबॉडीजमुळे, T सेल्समुळे, CD4 T सेल्स पण आपण तिथे बघितल्या. दुसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळे सूक्ष्मजीव मात्र तिथे असतात, त्यांनी जर या पेअर्स पॅचेसवर आक्रमण केलं तर डायरिया वगैरे होण्याची शक्यता असते. आता तिथून आपण गेलो होतो वेगवेगळ्या लेयर्स मध्ये. ठीक आहे, मी पुन्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवते एकदा. आता ह्या ज्या लेयर्स आहेत या लेयर्स मध्ये गेलो होतो. या 4ही लेयर्स आहेत. सेरोसा आहे, मस्क्युलॅरिस आहे, सबम्युकस आहे, म्युकोसा आहे. ठीक आहे, तर ह्या वेगवेगळ्या लेयर्सचं वैशिष्ट्य आहे ते वेगवेगळ्या कोणत्या कोणत्या टिश्यूजने बनलेले आहेत. आपण जेव्हा टिश्यू शिकू, मानवी ऊती शिकू, तेव्हा आपण हे अंडरस्टँड करणारच आहोत. तर सिरोसामध्ये एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू असतात, काही एपिथिलियम असतात. मस्क्युलॅरिस मध्ये सर्क्युलर मसल्स असतात, लॉन्जिट्युडिनल मसल्स असतात, त्यांचं पण वेगवेगळं फंक्शन असतं. पुन्हा सबम्युकोसामध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यू असतात, नर्व्स, ब्लड, लिम्फ वेसल्स असतात. आणि म्युकोसामध्ये एपिथिलियम असतं, लॅमिना प्रायपोरा असतं, मस्क्युलॅरिस म्युकोसा असतो. आणि या सगळ्या या आतल्या ज्या लेअर असते ही म्युकोसाची, ती स्वतःच या विशिष्ट ग्लँड्स मध्ये रूपांतरित झाली असतात. या ग्लँड्स मध्ये विशिष्ट ज्युसेस सिक्रेट केले जातात, स्टोअर केले जातात आणि ते वेळोवेळी या ठिकाणाहून आलेल्या अन्नाला एड करतात, मदत करतात, हेल्प करतात डायजेशन होण्यासाठी. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आय होप की प्रेझेंटेशन आणि त्याचबरोबर हे लेक्चर फार घाई झाले नाही किंवा तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजेल याचा मी याची पुरेपूर काळजी घेतलेली होती. तरीही तुम्हाला काहीही याशी संबंधित क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील, काही सजेशन्स असतील तर मला नक्की तुमचे हे सजेशन्स आणि क्वेश्चन्स पोस्ट करा. मी पुढच्या लेक्चरमध्ये हे सगळ्या तुमच्या क्वेरीज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.